फ्लो चार्ट मध्ये, तर कशी कशी दिसेल तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे ती. तर त्याच्यामध्ये दोष प्रकोपक कारण जे आहेत ना, तर त्याच्यानी दोष दुष्ट होत आहेत, आमाशयाच्या ठिकाणी प्रविष्ट होत आहेत. आम जो आहे तर त्याच्या ठिकाणी अनुगमन होत आहे. स्रोतसांचं पिधान, विघाताचा शब्द झाला तो पिधान, असं पिधान म्हणजे झाकून असं. त्याच्यानंतर अग्नी स्वस्थानातून बहिः निरस्य, आणि त्याच्यासह ज्या वेळेला संपूर्ण शरीरामध्ये हे दोष जात आहेत, तर त्यावेळेला ते गात्रांना अत्युष्ण करतात आणि ज्वरम निर्वर्तयंती, ज्वर तयार करतात, अशी ही संप्राप्ती झाली. आता याच्यात मुख्य घटक कोणकोणते, तर आम, पहिलं सगळ्यात महत्वाची म्हणजे दुष्ट दोष, त्याच्यानंतर आम, त्याच्यानंतर स्रोतोपिधान, स्रोतस झाकली जाणं, आणि त्याच्यानंतर अग्नी जो आहे तो बाहेर पडणं, ही चार त्यातल्या महत्वाचे घटक झाले. म्हणजे आता आपल्याला जेव्हा चिकित्सा द्यायची तर आपल्याला ह्याच चार घटकांवर चिकित्सा द्यायची. कुठले, तर दुष्ट दोष आहेत तर ते दोषांची दृष्टी कमी करणं, त्याच्यानंतर सामता आहे तिथे सामता कमी करणं म्हणजे पाचन करणं, त्याच्यानंतर स्रोतस बंद झालेली आहे तर स्रोतसांचं विवरण करणं, स्रोतसांची मुख ओपन करणं, आणि त्याच्यानंतर जो अग्नी आहे तर त्याला पुन्हा जागेवर नेऊन ठेवणं. तर अग्नीला जागेवर नेऊन ठेवण्यासाठी आपल्याला जी ह्याची गती आपण शिकलेलो होतो, कोष्ठ शाखा गती, तर ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. दोषाः यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात वृद्धी अभिशंतनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात. तर बाहेरून जेव्हा शाखेमध्ये दोष गेलेले आहेत तर ते पुन्हा आणण्यासाठी काय करायचं असतं, तर दोषाः यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात, स्रोतसांचं विवरण करायचंय. वृद्धी अभिशंदनात पाकात, वृद्धी अभिशंद आणि पाक ह्या गोष्टींनी कोष्ठम वायोश्च निग्रहात, वायूचा निग्रह करून, असं त्यांनी सांगितलं. तर ह्या दृष्टीने जे आहेत ना, तर ते दोष शाखा गती ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत तर त्याच्यानुसार तो जो बाहेर पडलेला अग्नी आहे ना, तर तो आपल्याला पुन्हा त्याच्या स्थानामध्ये आणायचा आहे. ओके. त्याच्यानंतर जे आहेत तर मग प्रागरूप म्हणजे त्याची पूर्वरूप. तस्य प्रागरूपम आलस्यम अरतिर गात्र गौरवम आस्य वैरस्यम अरुचि जृंभा शास्त्राकुलाक्षिताः अंगमर्दो विपाकोल्प प्राणता बहुनिद्रता रोमहर्षो विनमनम पिंडिको द्वेष्टनम क्लमः हितोपदेशेष्वक्षान्ति प्रीतिरम्लपटूषणेः द्वेषस्वादुषु भक्षेषु तथा बालेषु त्रुड्भृशम शब्दाग्नि शीतवातांबु छायेष्णेष्व अनिमित्ततः इच्छा द्वेषश्च तदनु ज्वरस्य व्यक्तता भवेत्. पुढची जी स्लाइड आहे ना त्याच्यामध्ये आता प्रागरूप म्हणजे पूर्वरूप ही सगळी सांगितलेली आहेत. तर ही पूर्वरूप जी आहेत ना तर ती कशी कशी, आता कसं ना की संस्कृत म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे बघायला किंवा एकदम वाचायला अवघड असतं. तर सुरुवात कशी करायला पाहिजे, तर त्यात आपण पहिल्यांदा वर्ब क्रियापद शोधल्यानंतर दुसरी आपण महत्वाची गोष्ट करायची त्याचा कर्ता शोधायचा. तस्य प्रागरूपम हा त्याचा हे झालं, त्याची पूर्वरूप काय काय, तर आलस्यम अरती गात्र गौरव. आलस्य सगळ्यात पहिलं म्हणजे आळस यायला लागतं बरं का, म्हणजे तापाचं पूर्वरूप जे आहे ना त्याच्यामध्ये काही करायची इच्छा होत नाहीये, तर इव्हन उठायची इच्छा होत नाही, खायची इच्छा होत नाही. आळस म्हणजे नुसतं पडून राहणं असा अर्थ नाही बरं का, तर उत्साह नसणं ह्याला सुद्धा आपण आळस असं म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी येते ना ती उत्साह नसणं ही महत्वाची गोष्ट येते. सो एक हा महत्वाचा भाग झाला आलस्यम. आणि अरती, अरती म्हणजे मन न लागणं, कुठल्याच गोष्टीमध्ये उत्साह नाही वाटत किंवा इंटरेस्ट राहत नाही. काही करायला गेलं किंवा आपल्या आवडीची गोष्ट जरी असली ना तरी सुद्धा नाही नको आता राहू देत, हे जे आहे ना हे अरतीमध्ये येतं. त्याच्यानंतर गात्र गौरव, अंग जड झाल्यासारखं वाटतं, नेहमीसारखं हलकं वाटत नाहीये, दॅट इज गात्र गौरव. हास्य वैरस्य, हास्य वैरस्य म्हणजे तोंडाची चव बदलणं. आता कालचे होमवर्क बरेच जणांनी केलेले असं मला ग्रुपवरती दिसतंय, कारण की बरेच जणांनी पाठवलेले होते त्याचे. तर हास्य वैरस्य असा शब्द इथे आलाय. तर अशाच पद्धतीचे काही शब्द आहेत तेवढे तुम्ही लिहून घ्या. तर त्याच्यामध्ये अरुची, अनन्नाभिलाषा, हास्य वैरस्य,
आणि अजून एखाद दोन शब्द ह्याच पद्धतीचे असतील. तर हे जे आहे ना, तर आस्य वैरस्य ह्याचा अर्थ काय, तर ह्या प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे काढायचे बरं का. उद्याचा होमवर्क आहे हा. अरुची इथेच पुढे आलेला शब्द आहे. आस्य वैरस्यम अरुची. आस्य वैरस्य रसता म्हणजे जी चव आहे ती तोंडाला चांगली जाणवणं. आस्य म्हणजे तोंड म्हणजे जीभ. ओके. आस्य वैरस्य विरसता दॅट इज वैरस्य. हा, म्हणजेच काय, तर तोंडाला जो रस आहे तो न जाणवणं. याचाच अर्थ काय की बऱ्याच वेळेला पेशंट असं सांगतो ना की काही खाल्लं तरी कडू लागतंय. आता साहजिकपणे जर का आपण बघितलं तर ती गोष्ट कडू आहे का, तर नाही आहे, पण त्याला लागते. राईट. म्हणजे त्याच्या जिभेमध्ये किंवा त्याच्या रोचनामध्ये असा काहीतरी बदल झाला आहे की ज्या कारणामुळे त्याला ते वेगळी चव लागते, जी आहे ती लागत नाहीये. दॅट इज हास्य वैरस्य. आणि अरुची याचा अर्थ काय, तर रुची म्हणजे जेवणात रुची वाटणं किंवा स्वाद वाटणं. तो नसणं म्हणजे अरुची. म्हणजेच काय, तर पेशंट बराच वेळ सांगतो की काही खाल्लं ना तरी माती खाल्ल्यासारखं लागतं असं सांगतात. विशेष लागत नाही, कुठलीच चव लागत नाही. दॅट इज अरुची. वेगळी चव लागणं इज हास्य वैरस्य आणि कुठलीच चव न लागणं हे जे आहे ते अरुची. आता जर का आपण बघितलं ना, तर बरेच इतर व्याधी जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे हास्य वैरस्य किंवा अरुची ही लक्षणं दिसत असतात. मोठे जे व्याधी असतात ना, कॅन्सर सारखे, त्याच्यामध्ये सुद्धा अरुची ही लक्षण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडत असतात. सो त्याच्यामुळं आता आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बोललो की एक ज्वर शिकला ना की अनेक व्याधींचं निदान ज्वराच्या नुसार आपल्याला करता येत असतं. तो इथे ही त्याची मेख ठेवलेली असते. तर आस्य वैरस्यम अरुची जृंभा खूप जास्ती जांभया यायला लागतात उगाचच. आणि स अस्र कुलाक्षिता. स अस्र कुलाक्षता. कुल आकुल अक्षता. अक्षता म्हणजे डोळे. डोळे आकुल होणं म्हणजे डोळ्यात पाणीमध्ये सतत येणं. अंगमर्दः अविपाकः अल्पप्राणता बहुनिद्रता. अंगमर्द अंग मोडून आल्यासारखं वाटतं. अविपाक म्हणजे विपाक म्हणजे काय, तर अन्न व्यवस्थित पचणं, तर जरण न होणं म्हणजेच अविपाक. अल्पप्राणता आता प्राण कमी पडल्यासारखं होणं म्हणजे काय, एकतर श्वास कमी म्हणजे श्वास न पूर्ण किंवा ज्याला आपण थकल्यासारखं होणं असं जे म्हणतो ना, किंवा उत्साह एकदम कमी होणं, हे आहे ते अल्पप्राणता. त्याच्यानंतर बहुनिद्रता खूप जास्ती प्रमाणामध्ये झोप यायला लागणं, हे जे आहे हे ज्वराचं पूर्वरूप म्हणून येतं. आणखीन काय, तर रोमहर्षः. तर हा शब्द आहे ना, म्हणजे काय, तर अंगावरती काटा येणं किंवा ज्याला आपण रोम उभे राहणं असं जे म्हणतो ना, ते म्हणजे रोमहर्षः. तर रोमहर्ष जे आहे ना शब्द, तर आपल्याला वाटतं की रोमांच येणं, ज्याला आपण मराठीमध्ये नॉर्मल म्हणत असतो. तर रोमांच ज्या वेळेला येत असतात ना, तर ती गोष्ट काय आहे, तर आपल्याला ना बऱ्याच वेळेला हे शब्द छोटे छोटे असतात म्हणून आपण सोडून देतो. परंतु युटीआयचे जे पेशंट असतात ना स्पेसिफिक, आणि दुसरे म्हणजे ग्रहणीचे जे पेशंट असतात, तर हे दोन्ही जे पेशंट असतात ना, हे स्पेसिफिकली सांगतात की मूत्र विसर्जनानंतर अंगावरती काटा येतो किंवा मल विसर्जनानंतर अंगावरती काटा येतो. दॅट इज रोमहर्ष. या शरीरामध्ये सामता आहे, कुठेतरी अविपाक आहे आणि संप्राप्ती घडती आहे, असं ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला रोमहर्ष ही गोष्ट घडत असते. आणि ह्या स्टेज मध्ये जर आपण औषधं दिली ना, तर ग्रहणीमध्ये पेशंट लँड होत नाही किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये पेशंट लँड होत नाही. म्हणजे ताप वगैरे येण्याच्या पूर्वीच आपण ही चिकित्सा ह्या दृष्टीने रोमहर्ष ही गोष्ट बघून निश्चितच देऊ शकतो. त्याच्यानंतर विनमनम. विनमनम असा शब्द आहे. नमन म्हणजे नमन करणे किंवा नमस्कार करणे किंवा वाकणे, आणि विशेषण नमनम विशेषण वाकलं जातं. तर एकदम असं ताठपणा जो नेहमीच असतो ना, तो येत नाही. तर हा शब्द जो आहे ना, तो दोन्ही दृष्टीने आपण बघायला पाहिजे बरं का. एक तर शारीरिक आणि दुसरं म्हणजे मानसिक. आगतिक होतो मानसिकरित्या माणूस ज्वर असताना. म्हणजेच काय, तर इतर कोणी बोललं काही झालं तरी जाऊ दे ना आता, दिस इज समथिंग की विनमनम, की मला आता काहीच नाही बोलायचंय, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये आता सोडून देणं असं जे आहे ते. त्याच्यानंतर पिंडिकोद्वेष्टनम. पिंडिकोद्वेष्टन व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं असतं की पुरुषाच्या वेगाच्या अवरोधामध्ये पिंडिकोद्वेष्टन हे लक्षण आहे. तसंच ज्वरामध्ये सुद्धा पिंडिकोद्वेष्टन हे लक्षण दिसतं. प्लम प्लम म्हणजे गळून जाणं, थकणं. हितोपदेशेषु अशांती. शांती म्हणजे शांतता वाटणं या अर्थाने.
आणि हितोपदेशेषु म्हणजे चांगल्या गोष्टी जरी आपण कोणाला सांगायला गेलो ना तरी सुद्धा ऐकायची त्यांची तयारी नसते. दॅट इज हितोपदेशेषु अक्षांती. याचं कारण काय माहितीये का, की ज्वर जो आहे ना तो आपण बघतोय की तो शारीर आहे तेवढाच तो मानस सुद्धा आहे, बरोबर. आणि ही जी गोष्ट आहे ना हितोपदेशेषु अक्षांती, तर ही महत्वाची गोष्ट काय संदर्भामध्ये आहे, तर ज्या वेळेला आपण एखाद्याला चांगलं सांगायला जातो ना तरी सुद्धा तो ऐकत नाहीये, राईट. मग हे जे आहे ना हे मानस व्याधींकडे किंवा मानस ज्वराकडे जाणारं लक्षण विशेष करून आहे. प्रीती ही अम्ल पटुषणे, आंबट आणि खारट, पटू म्हणजे खारट, या दोन गोष्टी खाव्याशा वाटायला लागतात. याचं कारण माहितीये का, आता हे सुद्धा तुम्हाला होमवर्क मध्ये देते. अम्लाचं लक्षण आणि पटूचं लक्षण हे काढायचं. हे दोन्ही रस आहेत ना तर त्यांचं पंचमहाभूतांचं संघटन जे आहे ना ते खूप वेगळ्या पद्धतीनं आहे. आणि तसं असल्यामुळे दोन्ही ठिकाणी अग्नी आहे आणि अग्नी असल्यामुळे काय व्हायला लागतं, अग्नी वाढण्याच्या दृष्टीने म्हणून शरीरामध्ये त्याचं कार्य होत असतं. आणि म्हणूनच प्रीती ही अम्ल पटुषणे, खारट आणि आंबट या दोन गोष्टी खूप प्रमाणामध्ये खाव्याशा वाटायला लागतात. ओके. त्याच्यानंतर द्वेष स्वादुषु भक्षेषु तथा बालेषु त्रुटभृशम. द्वेषः स्वादुषु भक्षेषु, स्वादू म्हणजे जे गोड रसाचा जो आहार आहे तर तो जो आहे तर त्याच्याबद्दल द्वेष वाटायला लागतो, म्हणजे गोड अगदीच नको असं व्हायला लागतं. याचं कारण काय, तर त्याचं पंचमहाभूतांचं संघटन जे आहे ते पृथ्वी आणि आप आहे, बरोबर. त्याचं पृथ्वी आणि आप संघटन असल्यामुळे कफ वाढवणारा किंवा सामता वाढवणारा असा हा मधुर रस आहे. आणि तसं होत असल्यामुळे ती गोष्ट नकोशी वाटायला लागते. तर बालेषु द्वेषः. अमोलचा खूप सारा आवाज येतोय कुठे, कोणाचा म्यूट करायचा आहे जरा बघून घ्या. अमोल सर, हॅलो. मॅडम मी प्रयत्न करतो. हा खूपच जास्त आवाज येतो. निलेश पाटील थोडे बाहेर आहेत, म्हणजे अनम्यूट करतात. हो का, निलेश का, मी मेसेज टाकू का? द्वेष स्वादुषु भक्षेषु तथा बालेषु त्रुटपुरुषम. द्वेषः तथा बालेषु, लहान मुलांबद्दल सुद्धा द्वेष निर्माण होतो बरं का. एरवी आपण घरी आल्यानंतर समजा मुलांशी खेळत वगैरे असो, परंतु जर का अंगात ताप असेल ना तर ते खेळणं सुद्धा नको वाटतं, ती मुलं सुद्धा नको वाटतं आणि त्यांचे आवाज सुद्धा नको वाटतात. ही गोष्ट त्याच्यामध्ये व्हायला लागते. रसावरती परिणाम झालेला असतो म्हणून, कारण की आद्य जो रसधातू आहे तेच ज्वराचं मुख्य आश्रयस्थान आहे, राईट. सो द्वेष स्वादेषु भक्षेषु तथा बालेषु. आणि त्रुटपुरुषम असं आहे. त्रुटपुरुष म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये तहान लागणं. तर तहानेचे जर का म्हणजे तृषा ही जर का पुढे आलेली आहे, ही पुढच्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा रेफरन्स घेऊन वाचणं ग्रंथ, याला अनागता वीक्षणा असं तंत्रयुक्ती वापरली जाते, म्हटली जाते बरं का. तंत्रयुक्ती हा भाग जो काय असतो ना तर तो आपण एकदा सोडून फक्त दिलेला असतो म्हणून पटकन लक्षात येत नसतं. तर त्रुटपुरुषम असं जे म्हटलंय तर तृष्णा जास्ती प्रमाणामध्ये असणं असं ज्या वेळेला होतं ना, तर ही जी काही तृष्णा आहे ना तर ही आमज तृष्णा प्रकारांमध्ये आहे. तृष्णेचे जे आपण प्रकार बघतो ना तर त्याच्यामध्ये तर सामता शरीरामध्ये असल्यामुळे खूप जास्ती प्रमाणामध्ये तहान व्हायला लागतं. आणि अशा वेळेला जेव्हा तहान होतं ना तर ह्या काळामध्ये किंवा ह्या पूर्वरूपांच्या अवस्थेमध्ये काय द्यावं, तर इथे काही वेळेला काढे वगैरे तर उपयोगी आहेतच बरं का. षडंगोदक नक्कीच उपयोगी पडेल किंवा एकेरी उशीर सिद्ध जल तिथे उपयोगी पडेल. परंतु
काही वेळेला इथे म्हणजे चहा सुद्धा एक अर्धा कप आलं घालून जर का दिलं गेलं ना तर जी लागणारी पुन्हा पुन्हा तहान आहे ना ती कमी होत असते आणि आल्यामुळे पाचनाची सुरुवात शरीरामध्ये होत असते. तर काही वेळेला अशा गोष्टी सुद्धा उपयोगी पडत असतात औषध म्हणून. आणखीन काय पूर्व रूपांमध्ये तर शब्दाग्नी शीत वातांबू छायोष्णेषु अनिमित्ततः. अनिमित्ततः अकारण या गोष्टी घडतात कुठल्या शब्द अग्नी शीत वातांबू छायो उष्णेषु अनिमित्ततः. इच्छा द्वेषः च तदनु. ह्या ज्या गोष्टी आहेत ना शब्द अग्नी शीत वात अंबू इच्छा छाया आणि उष्णेषु अनिमित्ततः ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये उगाचच राग येतो किंवा उगाचच इच्छा होत असते. म्हणजे खूप शब्दांचा राग येतो म्हणजे आवाज नकोसो वाटायला लागतो किंवा उष्णता जी आहे ती नकोशी वाटायला लागते किंवा कधी थंड अजिबात नकोसं वाटायला लागतं. त्याच्यानंतर थंड वात शीत वात असं म्हटलंय किंवा पाणी कधी कधी अगदीच नको वाटायला लागतं किंवा खूप प्यावंसं वाटतं. ह्या ज्या काही गोष्टी होतात ना की इच्छा होणं किंवा द्वेष होणं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घडतात दोष जसे असतील त्याच्यानुसार. उदाहरणार्थ पित्तज ज्वर असेल ना तर पुन्हा पुन्हा जास्त तहान लागल्यासारखी होत असते कारण की दाह शरीरामध्ये आहे. परंतु हेच कफज ज्वर असेल ना तर तहान किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये द्वेष उत्पन्न होईल. म्हणून दोन्ही गोष्टी त्यांनी एकत्रच सांगितल्यात. इच्छा द्वेष हा च कशाच्या बाबतीमध्ये शब्दाग्नी शीत वातांबू छायोष्णेषु अनिमित्ततः. आणखीन हे झाल्यानंतर त्याच्यानंतर काय घडतंय तर ज्वरस्य व्यक्तता भवेत ज्वराची व्यक्तता व्हायला लागते. मग ही ज्वराची व्यक्तता जी आहे ना ती झाल्यानंतर व्यक्त ज्वराची लक्षणं कोणती आहेत तर हे होत असताना ह्या पूर्वरूपाच्या अवस्थेतच जर का आपण चिकित्सा देऊ शकलो तर तिथूनच संप्राप्ती आपल्याला उलटी फिरवता येत असते आणि पुन्हा प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये म्हणजे व्यक्त लक्षणांमध्ये पेशंट लँड होण्याची शक्यता कमी होते. आताच्या ह्याच्यानुसार जेव्हा आपण बघतो ना नुसतंच घसात खवखवतोय कसं तरी होतंय किंवा सर्दी झाल्यासारखी वाटते ह्याच अवस्थेत जर औषधं दिली ना तर पुढे ताप येणं वगैरे ह्या गोष्टी थांबतात. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टींचा पूर्वरूपांचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतरची स्लाइड जी आहे ना त्याच्यामध्ये आगमापगमक्षोभ मृदुता वेदनोष्मणा वेदनाश्चलाः पादयोः सुप्ततास्तंभ पिण्डिकोद्वेष्टनं श्रमः विश्लेषैव सन्धीना साध ऊर्वोकटिग्रहः पृष्ठं क्षोधमिवाप्नोति निष्पीड्यत इवोदरं छिद्यन्तैव चास्थीनि पार्श्वगानि विशेषतः हृदयस्य ग्रहस्तोद प्राजनेनैव वक्षसः स्कन्धयोर्मन्थनं बाह्वोर्भेदपीडनमंसयोः अशक्तिर्भक्षणे हन्यो जृम्भणं कर्णयो स्वनः निस्तोद शंखयोर्मूर्ध्नि वेदना विरसास्यता. ही सगळी जी काही लक्षणं आहेत ना तर ही लक्षणं आहेत ती ह्याची आहेत वातज ज्वराची लक्षणं आहेत. त्याच्या पुढे आणखीन मोठा श्लोक आहे कषायास्य स्थोम अथवा मला नाम प्रवर्तनम वृक्षारुणत्वगा साक्षी नखमूत्र मुरीशता वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तर त्याचा एक एक आपण विचार करूयात. वातज ज्वरामध्ये काय काय घडतं तर बऱ्याच वेळेला कसं आहे ना की पेशंट येतो आपल्याकडे ताप सांगतो आपण ताप आहे म्हणल्यानंतर बाकी आहे का काही विचारतो सर्दी खोकला पोट दुखतोय किंवा पोटाशी संबंधित काही आहे का आणि मग एक म्हणजे मी असं प्रत्येकाला कुणाला म्हणत नाही सर्वसाधारणतः काय ट्रीटमेंट दिली जाते सिचुपटोल मुस्ता वगैरे अशा पद्धतीचं एखादं औषध. पोट वगैरे बिघडलेलं असेल तर त्याचं एखादं औषध किंवा सर्दी असेल तर त्याचं एखादं औषध त्रिभुवन कीर्ती किंवा महासुदर्शन काढा. या ह्याच्यामध्ये एक 70 ते 80% लोक बरेचसे बरे होऊन जात असतात. परंतु निदान आपण नेहमी असं करतो का की हा वातज ज्वर आहे हा पित्तज ज्वर आहे ह्या दृष्टीने निदान करतो का ह्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. एवढ्या सर्वसाधारण औषधं दिल्यानंतर सुद्धा 70% पेशंट बरे होतात एवढं आयुर्वेदाचं महत्व आहे. आणि जर का आपण निदान व्यवस्थित करून जर त्यानुसार औषधं दिली ना तर त्याचं प्रमाण किंवा त्याचं सक्सेस रेशिओ तेवढा जास्ती असेल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. त्या दृष्टीने वातज ज्वराची लक्षणं आपण बघूया. आगम अपगम क्षोभ. क्षोभ म्हणजे ज्वराचा वेग येतो आणि जातो हा स्थिर नाहीये बरं का. हा ज्वराचा वेग जो आहे ना तो एका वेळेला खूप वेळ राहिलेला आहे असं होत नाही. ताप येतो आणि पुन्हा कमी येतो परंतु पुन्हा येतो. दॅट इज आगम अपगम क्षोभ. मृदुता आणि वेदना आणि उष्मणम असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मृदुता हा जो शब्द आहे ना तिथे म्हणजे की आगतिक होणं किंवा एकदम डाऊन होऊन जाणं ह्या अर्थाने तो मृदुता आहे. मानस लक्षणे घ्यायला पाहिजे. वेदनोष्मणा वेदना जास्त असतात आणि उष्मणा
उष्मण म्हणजे अग्नी जो आहे तो सुद्धा, किंवा शरीरातली उष्णता, या दोन्ही अर्थाने ते घेता येते. ह्या सगळ्यांमध्ये आगमन आणि अपगमन ह्या गोष्टी दिसतात. वातज ज्वराचा जो पेशंट असतो ना, त्याच्यामध्ये विशेष करून गुडघे दुखणं आणि गुडघे पाय ह्याच्यातनं कळा येणं हे लक्षण जास्त करून दिसत असतं. आणि हे जे आहे ते येतं आणि जातं. म्हणजे हे थोडा दुखतं, मग थोडा बरं वाटतं. मग पेशंटला वाटतं अरे काही झालेलं नाही, मग पुन्हा तो काहीतरी करायला जातो आणि मग पुन्हा लक्षात येतं की अरे नाही, खूप जास्त त्रास होतो. सो ह्या पद्धतीने आगम अपगम क्षोभ मृदुता वेदनाश्मणा वैषम्यम तत्र तत्रांगे स्तास्तास्युर वेदनाश्चलाः. वैषम्यम ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये वैषम्य म्हणजे विषमता असते. तत्र तत्रांगे स्ताहा स्ताहा स्युः वेदनाः चलाः म्हणजे चलाः वेदनाः म्हणजे वातज वेदना ह्या सर्व अंगाच्या ठिकाणी दिसतात. तर जिथे जिथे म्हणजे विशेष करून जो खालचा म्हणजे कटीच्या खालचा जो भाग आहे ना, ते वाताचं स्थान म्हणून सांगितलंय, बरोबर. तर हे वाताचं जे स्थान आहे ना, त्याच्या ठिकाणी ह्या वेदना विशेषत्वाने जाणवतात. म्हणजे ताप आलाय म्हणून इतरत्र म्हणजे हात दुखतात वगैरे सुद्धा कटीच्या अधोभागामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या वेदना जास्ती जाणवतात. पादयोः सुप्तता स्तंभ पिंडिकोद्वेष्टनम श्रमः. पादयोः सुप्तता पायांच्या ठिकाणी सुप्तता जाणवते, जड झाल्यासारखे किंवा काय म्हणू ज्याला सेन्सेशन कमी झाल्यासारखे असे जाणवतात. स्तंभ असो पाय आखडल्यासारखे होतात. पिंडिकोद्वेष्टन श्रम श्रम म्हणजे खूप जास्त थकल्यासारखं होतं. विश्लेष इव संधीनाम साध पूर्व पटिग्रहा. विश्लेष इव संधीनाम संधीनाम विश्लेष इव अगदी फुटल्यासारखं दुखतं. विश्लेष म्हणजे दोन गोष्टी विलग होणे, याला विश्लेष असं म्हटलं जातं. तर संध्यांच्या ठिकाणी फुटल्यासारखं दुखायला लागतं. साध हा उरूच्या ठिकाणी साध म्हणजे सक्ती जे आहेत ते गळून गेल्यासारखं वाटणं. आणि कटिग्रह हा कंबर जी आहे ती पकडल्यासारखे व्हायला लागतं. पृष्ठम क्षोदम इवम आपनोती. पृष्ठ म्हणजे पाठ जी आहे ना, तर तिथे सुद्धा ह्याच्यासारखं म्हणजे क्षुद म्हणजे काय तर ठेचणे बरं का, तर ठेचण्यासारखं दुखायला लागतं. निष्पीड्यत इवोदरम पीडन केल्याप्रमाणे उदराच्या ठिकाणी पिळवटल्यासारखी वेदना असते. निष्पीड्यत इवोदरम छिद्यंत इव जास्तीने अस्थी ज्या आहेत ना, तर त्या छिद्यंत म्हणजे छिन्नी हातोड्याने ठोकल्यासारख्या दुखतात. पार्श्वगामी विशेषतः पार्श्वग म्हणजे बरगड्यांचा जो भाग आहे ना, तो विशेष करून जास्त ठोकल्यासारखा दुखत असतो. हृदयस्य ग्रह हृदयाच्या ठिकाणी ग्रह जडपणा जाणवतो. तो दहा टोचल्यासारखं होतं. प्राजनेनैव वक्षसः हृदयाच्या ठिकाणी जे आहे ना, ते घुसळल्यासारखं किंवा हे झालं तर प्राजन एव वक्षसा. प्राजन म्हणजे भाला बर का, जे भाला एखादा जसा छातीमध्ये घातल्यानंतर दुखेल ना, तेवढं गोष्ट ती दुखायला लागते. वक्षसा म्हणजे छातीमध्ये दुखत असतात. स्कंधयोर मंथनम स्कंधाच्या ठिकाणी घुसळल्यासारखं दुखतो. बाह्वोः भेदः बाहूंच्या ठिकाणी भेद आणि पीडन मांसयोः मांसांच्या जागी पीडनासारखी वेदना होतं. अशक्तीर भक्षणे भक्षण म्हणजे खाण्यासाठी एकदम ताकदच नसते. हन्वोः जृंभणम कर्णयोः स्वनः हनूच्या ठिकाणी वेदना. जृंभण जुंबेच्या विशेष वेळेला हनू संधी आखडल्यासारखा होतो. आणि कर्णयोः स्वनः कानांच्या ठिकाणी विशेष आवाज येणं. निस्तोदः शंखयोः मूर्ध्नी शंखाच्या ठिकाणी तोदवत वेदना. शंख म्हणजे आपण ज्याला हे शंखमर्म म्हणतो ना, त्याच्या ठिकाणी मूर्ध्नी निस्तोदः मूर्धेच्या ठिकाणी सुद्धा निस्तोदः. आणि वेदना विरस आस्यता मूर्धेच्या ठिकाणी वेदना आणि विरस आस्यता म्हणजे आस्य वैरस्य ह्या अर्थाने विरस अस्यता ही गोष्ट येतात. आस्यता म्हणजे तोंडाच्या ठिकाणी रस विकृती उत्पन्न होते. त्याच्यानंतर अजून पुढची स्लाइड आहे, त्याच्यामध्ये कषायस्य त्वमथवा मलानाम अप्रवर्तनम. वृक्षारुणत्वगास्याक्षी नखमूत्र पुरीशता प्रसेका रोचक श्रद्धा विपाकास्वेद जागराः कंठोष्ठ शोषस्तृच्छर्दौ शुष्कौ छर्दिकासौ विषादिता हर्षो रोमांग दंतेषु वेपतुक्षवथोर्ग्रहा भ्रमप्रलापो भर्मेश्चा विनामश्चा अनिल ज्वरे. सगळ्यात शेवटी सांगितलंय अनिल ज्वरे म्हणजे अनिल म्हणजे वाताच्या ज्वरामध्ये ही सगळी लक्षणं असतात. आपण बघितलेलं होतं की विरसास्यता, कषायास्यत्वम अथवा मलानाम अप्रवर्तनम. अथवा म्हणजे विरसास्यता अथवा कषाय हास्यत्वम असं आहे. कषाय म्हणजे तुरटपणा एक विशिष्ट प्रकारचा ह्याच्यामध्ये असतो. आता जर का तुम्ही बघितलं ना, तर तुरट हा जो रस आहे तर त्याचा वाताशी काय संबंध आहे हे तुम्हाला होमवर्क म्हणून मी आता दिलेलं आहे. तर तेवढं लिहून ठेवा. समजतंय ना सगळ्यांना?
ओके. मलानाम अप्रवर्तनम म्हणजे काय, तर मलांचं प्रवर्तन होत नाही, म्हणजे मल विबंध जाणवतं. वृक्ष अरुण त्वक आस्य अक्षी नख मूत्र पुरीशता. वृक्ष अरुण त्वक आस्य अक्षी नख मूत्र. वृक्ष आणि अरुण, अरुण म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो ना ग्रे कलर, तशा पद्धतीचा. तर वृक्ष आणि ग्रे कलर म्हणजे काळवंडलेपणा येतो, तर कुठे येतो, तर त्वचेच्या ठिकाणी, आस्य म्हणजे चेहऱ्यावरती, अक्षी डोळ्यांच्या ठिकाणी, नख मूत्र आणि पुरीश ह्या सगळ्यांच्या ठिकाणी. आणखीन काय होतं, तर प्रसेक अरोचक अश्रद्ध अविपाक अस्वेद आणि जागर असं म्हणताय. प्रसेक म्हणजे तोंडाला लाळ सुटते, अरोचक रुची राहत नाही, अश्रद्ध कुठल्याच गोष्टीवरती श्रद्धा नसते किंवा खाण्यावरती वासना नसते, अविपाक म्हणजे भूक लागत नाही आणि अन्नाचं पचन हे होत नाही, अस्वेद स्वेद सुद्धा प्रवर्तन अजिबात होत नाही. आणखीन काय, तर जागर म्हणजे झोप लागत नाही, जागर म्हणजे कंटिन्युअस जागच राहते, झोप लागत नाही. हे आता जागर ह्या शब्दाबद्दल मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते बरं का सगळ्यांना. बऱ्याच वेळेला कसं असतं ना, की आपण खूप थकलो की आपल्याला झोप येईल असं आपल्याला वाटत असतं. हा, तर त्या पद्धतीने एरवी सुद्धा आपण रोजच्या ज्या ह्याच्यामध्ये थकतो त्यावेळेला आपल्याला झोप लागते. परंतु एक गोष्ट मला सांगा, की ट्रेकिंगला कोणी कोणी गेलेले असतील निश्चितच आजपर्यंत. हा, तर ट्रेकिंगला जाऊन ज्या दिवशी आपण येतो ना, एक सिंगल डे ट्रेक असतो आणि असं वाटतं ते चढतो ना जेव्हा गडावरती तिथे, की आता घरी जाऊन असली झोप लागणार आहे ना जाम असं वाटत असतं. पण आपण घरी येतो आणि वॉश वगैरे घेतो, स्वच्छ होतो, काहीतरी भूक लागलेली असते, खातो वगैरे आणि झोपायचा प्रयत्न करतो. तर झोप लागते का हो? बिलकुल झोप लागत नाही त्या दिवशी. आणि मग आपण ह्या खुशीवरून त्या खुशीवर आणि खूप वेळ जातो आणि तरी सुद्धा झोप लागत नाही. याचं मुख्य कारण हेच असतं, की तिथे ना वाताची विकृती झालेली असते. अचानक आपण एवढ्या मोठ्या गोष्टी गड वगैरे चढून आलेलो असतो ना, तर त्या चलगुणामुळे शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि वात जो आहे ना तो जागरणासाठी कारणीभूत आहे. इव्हन वाताच्या प्रकृतीमध्ये सुद्धा जर तुम्ही श्लोक बघितला असेल ना, तर रौक्षात जागराहा असा श्लोक आहे त्याच्यामध्ये. सो त्या दृष्टीने हे जागर हा शब्द आहे. म्हणजे ह्या पेशंटला झोप लागत नाही लवकर, तो अनइझी असतो खूप. कंठ ओष्ठ शोष हा कंठ म्हणजे घशाच्या ठिकाणी आणि ओठांच्या ठिकाणी शोष पडतो, म्हणजे पुन्हा पुन्हा रुक्षता यायला लागते. त्रुट पुन्हा पुन्हा त्याच्यामुळे तृषा वाढते. शुष्कू शुष्कता येते. छर्दी कासव विषादिता, सर्दी असते, कधीतरी एकदम मळमळून उलटी आल्यासारखं वाटतंय, खोकला येतो. आणि विषाद म्हणजे मन खिन्न होऊन जातं, अजिबात त्याच्यामध्ये उत्साह वाटत नाही. हर्षो रोमांग दंतेषु वेपतु क्षवतोर्ग्रह. हर्षो रोमांग, रोमाच्या ठिकाणी हर्ष, मगाशी जे आपण म्हणलो ना अंगावरती रोमांच उठणं ही गोष्ट घडते. किंवा हर्ष हा दंतेषु म्हणजे दात सुद्धा काहीतरी खायला लागलं ना की एकदम झिणझिण्या आल्यासारखे होतात. आंबट विशेष करून दात आपण काही खाल्ल्यानंतर दाताला जी सेन्सेशन येतं ना ते म्हणजे दंतहर्ष. दंतेषु आणि रोमांग, रोम अंग दंतेषु हर्षहा अशा अर्थाने. आणि वेपतु थरथरल्यासारखं होतं. क्षवथो ग्रह, क्षवथू क्षवथूचा ग्रह होतो म्हणजे शिंक. क्षवथू म्हणजे शिंक जी आहे ना ती येते असं वाटतं पण नाही येत. भ्रम प्रलापो घर्मेच्छा, भ्रम आणि प्रलाप ही गोष्ट तिथे प्रामुख्याने असते, म्हणजे एकदम अनइझी असतो पेशंट. आणि घर्मेच्छा म्हणजे काय, तर घर्म म्हणजे काय, तर उष्ण काहीतरी पाहिजे असं त्याला वाटत असतं. विनामश्चा अनिल ज्वरे, विनाम म्हणजे पाकड होणं अंग एकदम, ज्याला आपण हे म्हणतो ना क्रॅम्प्स येणं, ही गोष्ट याच्यामध्ये घडते, अंग वागतं. विनामश्चा अनिल ज्वरे. त्याच्यानंतरच जे आहे ना, तर ही पित्तज्वराची लक्षणे येतात. पुढच्या स्लाइड मध्ये आहेत. युगपत व्याप्तिरंगानां प्रलापक कटुवता, नासास्य पाक शीतेच्छा भ्रमो मूर्छा मदोरतिः, विट्स्रंस पित्त वमनं रक्तष्ठीवन मम्लकः, रक्तकोठोद्गम पीत हरितत्वं त्वगादिषु, स्वेदो निश्वास वैगंध्यम अतितृष्णा च पित्तजे. पित्तजे नाम पित्तजे ज्वरे. काय होतं, तर युगपत व्याप्ती ही अंगानाम. आता पित्तज ज्वर आहे. हा, ज्वराचं मूळ स्वरूप काय आहे, तर पित्त आहे किंवा विकृत पित्त आहे, कारण क्रोधापासून तो उत्पन्न आहे, बरोबर. सो ह्याचा जो पित्तज ज्वराची व्याप्ती आहे ना ती खूप संप्राप्ती लवकर घडणारी आणि व्याप्ती पण मोठी असणार आहे. आणि म्हणून युगपत व्याप्ती ही अंगाना, सगळ्या अंगांच्या ठिकाणी एकदमच औष्ण्य उत्पन्न होतं. प्रलाप हा कटुवक्त्रता,
प्रलाप असतो, बडबडायला लागतो लवकर पेशंट. पित्तज ज्वराचं हे लक्षण असतं बरं का, प्रलाप आहे. बऱ्याच वेळेला लहान मुलं असतात ना, तर त्यांना ताप थोडासा वाढला की बोलायला लागतात आणि मग बोलायला लागली ना तापात मुलं की आया एकदम गॅसवरती असतात. आपण सुद्धा नवीन प्रॅक्टिसला असताना आणि मग तेव्हा काय होतं की अरे बोलतोय तापात वगैरे, मग आपल्याला खूप टेन्शन वगैरे येत असतं. मग अरे मग काय होईल वगैरे, ताप डोक्यात जाणार नाही ना वगैरे असं पेशंट विचारायला लागतात. तर ह्याच्यासाठी हे गोष्ट महत्वाची आहे की का श्लोक नीट बघायचे आहे की हा जर का आपण निदान केलं की पित्तज ज्वर, तर आपण सांगू शकतो की तो पित्तज ज्वर आहे आणि तो थोडासा बोलेल, काळजी नका करू. मग औषधांच्या चिकित्सेमध्ये काय येईल, तर गुलकंद येईल, मोरावळा येईल, सुचेखर येईल, इथे त्रिगुण कीर्ती, महासुदर्शन ह्या गोष्टी नाही येणार. म्हणजे निदान आपलं जर का पक्क आणि छान असेल ना, तर औषधं किती सिलेक्टिव्ह आपल्याला वापरता येतात ना, त्याचं हे उदाहरण. किंवा भूनिंब अशी औषधं त्याच्यामध्ये येतील विशेष करून. आणि आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स येईल, राईट. सो ज्या वेळेला आपण पेशंटला सांगू शकतो ना, हा प्रलाप आहे, तुम्ही काही घाबरू नका, हे पित्तज ज्वराचं लक्षण आहे, असं जर का आपण व्यवस्थित पेशंटला काय म्हणतो कॉन्फिडन्सनी जर का सांगू शकलो ना, तर पेशंट सुद्धा आपल्यावरती तेवढाच कॉन्फिडन्स ठेवत असतो. याचं कारण आपल्याला जर का ग्रंथोक्त निदान प्रॉपर माहित असेल ना, तर त्याचा उपयोग आपल्याला चांगला होत असतो. ओके. सो त्या दृष्टीने प्रलाप हा आणि कटू वक्त्रता. पण आता कुठलाही पेशंट बोलतोय तर तुम्ही बिनधास्त सांगितलं की नाही नाही हा पित्तज ज्वर आहे, तर इतर लक्षण आहेत की नाही ते सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे बरं का. सो कटू वक्त्रता, कटू म्हणजे तिखटपणा, एक विशिष्ट चव तोंडामध्ये असते आणि एकदम ताप वाढलाय अशी हिस्ट्री असते. हळूहळू ताप आलाय अशी हिस्ट्री ह्याच्यात नाही सापडणार. नासा आस्य पाक, हा तोंड येतं, नासा पाक आस्य पाक. तर नासा पाक म्हणजे काय, तर माळीण वगैरे बोलतात बघा गावाकडे, की आतमध्ये एखादा टर्बिनेट्स असतात ना, तर ते हायपरट्रॉफिड असतात आणि तिथे आतमध्ये जखम झालेली असते नाकामध्ये. किंवा आस्य पाक, हा आस्य पाक म्हणजे ज्याला आपण तोंड येणं म्हणतो. शीतेच्छा, पेशंट स्वतः थंड पाण्याची इच्छा करत असतो. भ्रमो, चक्कर येते. मूर्छा, चक्कर येऊन पडतोय. मद अरती, अनेझी आहे पेशंट खूप जास्त मोठ्या प्रमाणात. विटस्रंस, हा इथे मात्र विटस्रंस आहे. म्हणजे काय, तर मल जो आहे तो सृष्ट मल आहे. आपण बघितलं होतं वाताच्या ह्याच्यामध्ये की तो बद्ध मल होता, का तर वाताचा वृक्ष गुण आहे. आणि पित्ताचा स्रंस म्हणजे पित्तो सस्नेह तीक्ष्ण उष्णम असं असल्यामुळं पित्ताच्या ज्वरामध्ये विटस्रंस हे लक्षण सापडतं. पित्त वमनम, त्याला उलटी जरी झाली ना तरी ते पित्ताची उलटी होते. रक्तष्ठीवनम, काही वेळेला रक्त पडल्यासारखं होतं. आणि अम्लक, हा अम्लक याचा अर्थ काय माहितीये का, बऱ्याच वेळेला पेशंट अम्लपित्ताचे वगैरे असतात ना, ते सुद्धा अम्लक म्हणजे आपण म्हणतो काहीतरी आंबट तोंडाची येणं, तर इथेपर्यंत येतं आणि पुन्हा निघून जातं, दॅट इज अम्लक. ओके. आणि उलटी होणं ही जी गोष्ट आहे ती पित्त वमन हे आहे. तर नुसतंच इथपर्यंत येतो, एकदम कसं तरी होतं आणि मग ते पुन्हा बाहेर येत नाही, हे जे आहे ते अम्लक. रक्तकोठ, हा म्हणजे लाल रंगाचे कोठ उत्पन्न होतात, म्हणजे चकंदळ येणं म्हणतो ना तसं. रक्तकोठ उद्गम, हा पीत हरितत्वम, पीत हरितत्व त्वगादिषु, त्वगादिषु पीतत्व हरितत्व. ओके. म्हणजे त्वचा जी आहे ना ती पिवळसर किंवा हिरवटसर वाटायला लागते. स्वेदो, इथे घाम येतोय पेशंटला. ओके. निश्वास वैगंध्य, श्वास जो घेतो आणि जो सोडतोय ना त्याच्यामध्ये एक विशिष्ट गंध वैगंध्य आहे. पित्ताचा नेहमी ना विस्र गंध असतो. सो ह्या पेशंट मध्ये सुद्धा श्वासामध्ये सुद्धा तो वैगंध्य जाणवतो. आणखीन काय आहे, तर अतितृष्णाचे पित्तज, पित्तज ज्वरामध्ये अतितृष्णा हे लक्षण सगळ्यात महत्वाचं राहतं. सो आपण आता वाताचा ज्वर बघितला, पित्ताचा ज्वर बघितला, बरोबर. तर आता आपल्या डोळ्यासमोर क्लिअर पिक्चर आहे. वाताच्या ज्वरामध्ये वेदना खूप वेगवेगळ्या आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आणि उष्मण हा सुद्धा म्हणजे जो ज्वर वेग आहे तो येतोय जातोय अशा पद्धतीचा आहे आणि बद्ध वर्चस्व आहे. पित्ताचा जो पेशंट आहे तो कसा आहे की त्याला ताप जो आहे तो एकदम वाढतोय, प्रलाप आहे आणि इतर लक्षणं जी आहेत ना त्याच्यामध्ये भ्रम, मूर्छा, अरती, विटस्रंस अशी लक्षणं आहेत. इथे बद्धमल आहे, इथे विटस्रंस आहे. इथे घाम येतोय पित्ताच्या पेशंटला, पण वाताच्या पेशंटला अजिबात घाम येत नव्हता, राईट. सो आता पुढचा आपण कफाचा ज्वराचा पेशंट कसा असतो ते बघूया. पुढची स्लाइड आहे त्याच्यामध्ये विशेषात अरुचिर जाड्य, स्रोतोरोधोल्प वेगता, प्रसेक मुखमाधुर्य, हृल्लेपः श्वासपीनसाः, हृल्लासश्चर्दनं कासः, स्तंभ श्वैत्यं त्वगादिषु, अंगेषु शीतपीठिका, स्कंद्रोदर्द कफोद्भवे. आता पुढची स्लाइड आहे कफाच्या ज्वराची. तर त्याच्यामध्ये विशेषात अरुचिर जाड्य,
स्रोतोरोध अल्प वेगता, विशेषात अरुची. अरुची हे एक महत्वाचं लक्षण कफज ज्वरामध्ये सापडतं. आणखीन काय, अरुची म्हणजे अजिबात त्याला काही कशात खाण्यात इंटरेस्ट नाहीये. जाड्य, जाड्य म्हणजे एकदम जड पण आहे अंगाला, अगदीच काहीसं करावं असं वाटत नाही. स्रोतोरोध खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. अल्प वेगता, वेग जो आहे ना तापाचा, तो ह्या अल्प वेगता म्हणजे तापाच्या वेगाशी संबंध आहे त्याचा. तिथे तापाचा वेग त्या मानाने नसतो, म्हणजे कितीही वेळ झाला तरी ताप असा खूप वाढलाय असं दिसत नाही कफज ज्वराच्या लक्षणांमध्ये. आणखीन इतर लक्षणं काय असतात त्याच्यामध्ये, प्रसेको मुख माधुर्य, प्रसेक तोंडामध्ये पाणी सुटणं, मुख माधुर्य कफाचा जो गुण आहे तो मधुरता आहे, बरोबर, कारण की कफ सुद्धा जो कशाने बनलेला आहे तर पृथ्वी आणि आप महाभूतातून आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यातनं येणारी तोंडाची चव जी आहे ना ती सुद्धा पृथ्वी आणि आप महाभूतातून आहे आणि म्हणून स्वादू रसाची आहे. हृदलेपहा, हृदयावरती असा लेप लावल्यासारखं, म्हणजे काहीतरी ठेवलंय असं जाणवतं. श्वास आणि पीनस ही लक्षणं त्याच्यामध्ये येतात. श्वास, दम लागतोय, आणि पीनस म्हणजे सर्दी किंवा सायनोसायटिस ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये बोलतो, तर असं हे पीनस. त्याच्यानंतर उल्हास, मळमळतंय. छर्दनम, छर्दी उलटी आहे. कासहा, स्तंभ, हा खोकला आहे, स्तंभ आहे. श्वैत्य, त्वगादिषु, त्वगादिषु श्वैत्यम म्हणजे काय, तर त्वचेवरती एक पांढरटपणा येतं. अंगेषु शीत पिटिका, अंगावरती पिटिका येतात पण शीत स्पर्शाच्या आहेत. तंद्रा उदरदहा कफोद्भवे, तंद्रा म्हणजे काही सांगितलं तरी त्याचं काही लक्षण नसतं, म्हणजे झोपेत असल्यासारखं असतं, कंटिन्यू असतो पेशंट. तंद्रा आणि उदरदहा कफोद्भवे ही लक्षणं जी आहेत की कफज ज्वराचे. म्हणजे आता आपल्या डोळ्यासमोर वाताचा, पित्ताचा आणि कफाचा ज्वराचा जो पेशंट आहे ना तो एकदम वेगवेगळ्या पद्धतीने आलाय, राईट. सो जो आता आपण ओळखायचं कसं बरं का, की वाताचा, पित्ताचा का कफाचा. ओपीडी मध्ये शांत बसून असतो ताप असला तरी असा, तर तो जनरली कफाचा पेशंट असतो. अगदी कस्तरी होते लवकर घ्या करून असा जो घाई करतोय ना नेहमी, तो वाताचा पेशंट असतो. आणि ज्याला सहन होत नाही तिथेच मूर्छा येते, किंवा तो म्हणतो बाकी काही बोलत नाही जास्ती, आणि तो म्हणतो मला झोपायला द्या, मला कस्तरी होतोय, तो जो आहे ना तो पित्ताचा पेशंट असतो. तो आपल्याकडे पेशंट कसा आलाय ह्याच्यावरनं सुद्धा आपण लगेच ओळखू शकतो. आमचे सर ना नेहमी आम्हाला असं म्हणायचं बरं का, की आपल्याकडे पेशंट ओपीडीत आला आहे आणि ओपीडीत ना आत येऊन आपल्या समोर बसलाय, एवढ्या वेळात आपलं निदान व्हायला पाहिजे. किती कमी वेळ आहे, हा 1.5 मिनिटाचा सुद्धा वेळ नसेल, पेशंट बाहेर आलाय, जेवढा वेळ बसलाय तो काय आपल्याला दिसत नाही, पण तिथनं उठून आतमध्ये आलाय एवढ्या वेळामध्ये, किंवा त्याचं जे बिहेवियरल पॅटर्न जो असतो ना त्याच्यावरनं आपल्याला समजतं की त्याची तीव्रता किती आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे, असं जसं आता ज्वराच्या बाबतीमध्ये सांगितलं तसं. आणि इतर लक्षणे ही तेवढीच महत्वाची आहे. आणि आपल्या दवाखान्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी खूपच वेळेला पाठांतर करा म्हणून पाठीमागे लागत असते. त्याची कारण हीच असतात बरं का, की ज्या वेळेला आपल्याला हे माहित असतं ना पेशंट ज्वराचा आहे, तर नाडीवरती हात ठेवल्यानंतर किंवा त्याच्याही अधिक कागरूपम तस्य इथेपासून सुरुवात व्हायला पाहिजे. आणि हा वाताचा ज्वर आहे का, तर वाताची ज्वराची एक उजळणी मनामध्ये व्हायला पाहिजे. आगमापगम क्षोभ मृदुता वेदनोष म्हणा, वैषम्यम ततरतरांगे असा पेशंट आहे का, असा नाही वाटत आहे. हा मग पुढचा कुठला आहे, तर युगपत व्याप्तिरंगानाम प्रलाप कटुवक्त्रता ही लक्षण आहेत का, हा ठीक आहे मग हा पित्तज्वर आहे. असं निदान आपल्याला लक्षणांमधनं पटकन करता यायला पाहिजे, आणि त्यासाठी निश्चितच श्लोक खूप चांगल्या पद्धतीने पाठ असायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्लोक नुसते पाठ करून सुद्धा उपयोग नाही. श्लोक जे आहेत ना तर ते निश्चितच आपल्याला पुन्हा पुन्हा अनुवृत्ती त्याला द्यावी लागते, आणि अनुवृत्ती दिल्यामुळे काय व्हायला लागतं, पुन्हा पुन्हा जर का अनुवृत्ती दिली ना तर श्लोक मुरायला लागतात आपल्या अंगामध्ये, आपल्या मनामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला समोर पेशंट आल्यानंतर निदान पटकन व्हायला लागतं. सो त्याच्यामुळे श्लोक पाठ करणं आणि त्याला अनुवृत्ती देणं या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता आपण बघतो आहे ज्वराची लक्षणं, बरोबर. सो आपण ज्वराचे प्रकार जे बघितले त्याच्यामध्ये वातज, पित्तज, कफज आणि त्याच्यानंतर मिश्र म्हणजे द्वंद्वज असे आपण बघत होतो. तर आता वात, पित्त, कफांचे झाल्यानंतर द्वंद्वजाचे येतात पुढच्या स्लाइड मध्ये. ज्या ज्या वेळेला दोन दोन ह्या गोष्टी आहेत ना, याच्या आधीची स्लाइड आहे. स्वेदो निश्वास वैगंध्यम अतितृष्णाच पित्तजय, त्याच्यानंतर विशेषात अरुचिर जाड्य, स्रोतो रोधोल्प वेगता,
प्रसेको मुखमाधुर्य रुल्लेप श्वासपीनसाः रुल्लासश्चर्दनं कासस्तंभश्वैत्यं त्वगादिषु अंगेषु शीतपीठिका स्तंद्रोदर्दक कपोद्भवे ही बघितलेले. आणखीन काय आहे तर त्याच्यानंतर काले यथास्वम सर्वेषां प्रवृत्तिर्वृद्धी रेववा. हा जो ही जी ओळ आहे ना ते काल मी आपण बोललो होतो बघ की इतक्या वाजता तुमचा थोडासा ताप वाढेल आणि मग पुन्हा 1-2 तासांनी कमी येईल. हे जे सांगणं होतं ना हे कुठून आहे तर त्या श्लोकाचा हा रेफरन्स आहे. काले यथास्वम सर्वेषां प्रवृत्तीही वृद्धी एव वा. म्हणजे त्या काळामध्ये त्या ह्याची सुरुवात किंवा वृद्धी होत असते. म्हणजे एखादा पेशंट आहे आणि आपल्याकडे 2-3 दिवसांनी आलाय ताप घेऊन, तर त्या वेळेला आपण त्याला विचारतो की किती साधारण कुठल्या वेळेत ताप येतो दिवसभराच्या, सकाळी येतोय, दुपारी येतोय का रात्री येतोय वगैरे. तर तसं जर का सांगितलं त्याने की नाही संध्याकाळचा जरा जास्त वाटतो बाकी एरवी नाही वाटत, तर मग वाताच्या ज्वराकडे. किंवा सकाळी ताप येतो आहे आणि नंतर नाही येत फारसा असं जर म्हणत असेल ना तर त्याचा आपण विशेष करून विचार करायला पाहिजे की हा कफज ज्वर आहे. म्हणजे काले यथास्वम सर्वेषां प्रवृत्तीही वृद्धिही एव वा निदानोक्तानुपशयो विपरीत उपशायिता. निदान उक्त अनुपशयाः म्हणजेच काय तर त्या दोषाची जी वाढण्याची कारणं जी असतात ना आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितले वाताच्या वाढण्याची कारणं, तर त्यांनी त्याला अनुपशय मिळतो. पित्ताची वाढण्याची कारणं जर त्यांनी सेवन केली तर त्यांनी त्याला अनुपशय मिळतो आणि विपरीताने उपशय होतो. म्हणजे ज्या वेळेला आपण हे म्हणतो ना गूढलिंगम व्याधी उपशय अनुपशयाभ्याम उपाचार्य, तर असं ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला एकच सगळ्यांचं तोंडपाठ असतं की आमवात आहे तर त्याला स्नेहन द्यायचं, स्नेहनाने वाढलं की समजायचं का हा आमवात आहे आणि जर का स्नेहनाने बरं वाटलं तर समजायचं संधिवात आहे. तर ह्याच्याही व्यतिरिक्त इतरत्र सुद्धा लक्षणं किंवा उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तर आपण थोडस डोळे उघडे ठेवून संहिता वाचायचा प्रयत्न करायला पाहिजे. निदानोक्तः अनुपशयः विपरीत उपशायिता. त्याच्यानंतर यथास्वम स्वलिंग संसर्गे ज्वर संसर्गजोपिश. यथा स्वलिंग संसर्गे पुढची स्लाइड आहे. तर ज्या वेळेला स्वलिंग संसर्गे असं पण म्हणतो की त्याच्या स्वतःच्या लिंगाच्या संसर्ग म्हणजे 2 गोष्टी एकत्र येतात त्याची लक्षणं म्हणजे वाताची पण लक्षणं आलीत आणि पित्ताची पण लक्षणं आलीत असं जेव्हा होतं तर ते द्वंद्वज किंवा संसर्गात्मक उत्पन्न असा तो ज्वर. मग तो कुठला तर शिरोर्ती मूर्छा वमिदाह मोह कंठास्य शोषारती पर्वभेदाः उन्निद्रतातृभ्रमरोमहर्षा जृंभाक्ती वाक्तम चलाच पित्तात. चलात म्हणजे वाताने आणि पित्तात म्हणजे पित्ताने. वात आणि पित्त ह्याच्यामुळे काय काय गोष्टी घडतात हे लिहिलं. आता मला एक ना थोडस तुम्हाला असं सांगायचं वाटतं सगळ्यांनाच की आपण हे सगळं वाचतोय वगैरे ठीक आहे आणि आपल्याला असं वाटतं की बापरे हे संस्कृत लिहिलंय आपण वाचतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातनं पाठ करणं म्हणजे तर त्याच्याहून मोठी. तर वाग्भटाने जर हे लिहिलंय म्हणजे ती तर केवढी भयानक गोष्ट असेल मोठी ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि आपल्यासाठी लिहून ठेवलं ना तर आपण निदान पाठ तरी करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने पाठांतरावरती थोडासा फोकस सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. त्यांनी लिहिण्याचं काम म्हणजे एक सरळ साधं आपलं स्वतःची ओळख. त्यातून मला होमवर्क हवा असतो ना तर सांगते प्रत्येकाने स्वतःची ओळख 5 वाक्यामध्ये संस्कृत मध्ये लिहून ग्रुपवरती टाकायची. ओके. सो त्याच्यामध्ये तुमचं नाव काय, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय आवडतं किंवा तुमचा वाग्भटातला किंवा इतर संहितांमधला आवडीचा अध्याय कोणता किंवा त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहात ह्या ज्या गोष्टी आहेत ना एकदम सिंपल सेंटेन्स 5 वाक्यांमध्ये स्वतःची माहिती लिहायची संस्कृतमध्ये मात्र बरं का. आणि ही 5 वाक्य माहिती लिहिताना प्रत्येकाला किती वेळ लागला हे त्यांनी तिथे शेवटी लिहायचं. कुणालाही विचारून नाही लिहायची, स्वतःची स्वतः लिहायची प्रत्येकाने. थोडंफार संस्कृत आपल्या प्रत्येकालाच येत आहे राईट, परंतु हे करत असताना आपल्याला किती वेळ लागला ह्याचाही एक तिथे थोडासा एक उल्लेख करायला पाहिजे. कशासाठी करायचा तर 5 वाक्य लिहायला आपल्याला एवढी स्वतःच्या मनाने वेळ लागला तर वाग्भटामध्ये टोटल किती श्लोक आहेत आणि तेवढे श्लोक लिहायला वाग्भटाला किती वेळ लागला असेल तर ह्याचा आपण विचार करता. अर्थात आपली बुद्धी आणि वाग्भटाची बुद्धी याच्यामध्ये प्रचंड डिफरन्स आहे, परंतु तरी सुद्धा एक आपण झलक तरी घेऊयात स्वतः लिहायची. तर त्याच्यासाठी हे 5 वाक्य प्रत्येकाने लिहून ग्रुपवरती पाठवायचे. तर वातपित्ताच्या ज्वराचं आपण घेऊयात आणि थांबूयात आणि मग तुमच्या शंका काय असतील त्या घेऊयात. शिरोर्ती, शिरा हा अर्ती, अर्ती म्हणजे रुजा किंवा दुखणं. शिरो अर्ती म्हणजे डोकं दुखणं. मूर्छा, मूर्छा येणं. वमी, दाह, मोह. वमी म्हणजे उलटी होणं, दाह, मोह.
मोह म्हणजे आपल्याला वाटतं ना की ह्याचा मोह झाला आणि मी ड्रेस विकत घेतला. मोह म्हणजे तसा मोह नाही बरं का. मोह ह्याचा अर्थ कार्य अकार्य अविवेक इति मोह. म्हणजे काय करावं काय नाही करावं ह्याचा निर्णय न घेता येणं ह्याला मोह असं म्हणतात. म्हणजेच काय, ज्याला आपण प्रज्ञापराध म्हणतो ना की खाऊ का नको खाऊ, हे पाणीपुरी खाल्ल्याने मला त्रास होईल का नाही होईल, असा विचार मनात आला ना तर तिथे थांबलं पाहिजे, तिथनं पुढे आणखीन नाही जायला पाहिजे. दॅट इज मोहातनं बाहेर येणं, दॅट इज विवेक. बरोबर. तर हा विवेक नेहमी आपला शरीरामधला मनामधला जागृत असायला पाहिजे. शिरोर्ती मूर्छा विमिदाह मोह कंठास्य शोष, कंठ आस्य शोष, कंठाच्या ठिकाणी आणि तोंडाच्या ठिकाणी शोष असणं. अरती आणि पर्वभेद, अरती अनइझी असणं, पर्वभेद म्हणजे पर्वसंधी जे आहेत ना तर त्यांच्या ठिकाणी भेदासारखी वेदना असणं. उन्निद्रता त्रुट भ्रमरोम हर्षा, उन्निद्रता त्रुट, उन्निद्रता निद्रा जी आहे ना ती पुन्हा पुन्हा तुटणं या अर्थाने येतं. त्याच्यानंतर किंवा झोप न लागणं, उन्निद्रता अशा अर्थाने. त्रुट तृषा, भ्रम, रोमहर्ष, रोमांच्या ठिकाणी हर्षण म्हणजे केस उभे राहणं. जृंभातिवाक्तम चलात्स पित्तम, जृंभा अतिवाक्त्वम म्हणजे जांभया खूप जास्त येणं आणि अतिवाक्त्व, वाक्त्व म्हणजे बोलणं बरं का. वक्तृत्व म्हणतो ना वक्तृ, तर तसं वक्तृत्व तसं वाक्त्व, जास्त बडबड करावीशी वाटणं ही जी गोष्ट आहे ती चलात्स पित्तात. सो जे पेशंट खूप जास्ती बोलणारे असतात ना तर त्यांना वातपित्त ज्वराचं औषध दिलं ना की त्यांची बडबड थोडी कमी होते आणि त्याच्या आपला वेळ आपला वाचू शकतो. तर ही सुद्धा एक प्रॅक्टिकल त्याच्यातली गोष्ट आहे बरं का. सो वातपित्त ज्वराचं औषध जास्त बोलणाऱ्या लोकांना आपण वापरू शकतो. सो ही जी आहेत ही वातज आणि पित्तज किंवा वात पित्त एकत्र आल्यानंतर जी लक्षणं येतात तर त्या संदर्भामध्ये आपण बघितलं. तर 24वा अध्यायापर्यंत झालाय तुमच्या 24व्या श्लोकापर्यंत. तुमच्या होमवर्क मध्ये मी 2-3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये अरुची, अनन्नाभिलाषा, हास्य, वैरस्य ह्याच्या प्रत्येकाचे अर्थ काढून आणायचे. आणि दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये स्वतःची इंट्रोडक्शन 5 वाक्य संस्कृत मध्ये इतरांना फोनवरती न विचारता स्वतःच्या मनाने लिहायचे. आता तुम्ही तेवढं प्रामाणिकपणे कराल असं माझी आशा, अपेक्षा आणि इच्छा तिन्ही गोष्टी आहेत. ओके. सो शंका असतील तर विचारा. कोणी चॅट वरती नाव सांगितलं तरी मी त्यांना अनम्यूट करू शकतो. हा, कुणाला जर का ओरली विचारायचं असेल, टाईप नसेल करायचं तर त्यांनी नाव सांगा म्हणजे अनम्यूट करतात त्यांना. वैद्य समूह निशंको भवती काय, कोणाला काही शंका नाही. प्रॅक्टिकल सुद्धा विचारलं तरी चालेल. तुमच्याकडे असा तापाचा पेशंट होता तर आम्ही हे वापरलं तर काय द्यायला पाहिजे होतं. आपण चिकित्सा तर नंतर बघणारच आहे पण त्या दृष्टीने किंवा निदान करताना काय काय गोष्टी आपल्याला बघायला हव्या होत्या हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. मृदुला लाडणे कसं विचारलं. मृदुला कषायरस आणि वात स्तंभन. हा, आता हे विचारते तुला, कषायरसाचं जे संघटन आहे ना ते काय आहे, चॅट मध्ये लिही बरं. कषायरस कोणकोणत्या 2 महाभूतांपासून तयार होतो? बर, गो आणि अनिल. बोलू पण शकता तुम्ही, मी अनम्यूट केले बरोबर. हा, मृदुला. हा म्हणजे बोलतोय. गो आणि अनिल हो की नाही. श्मांभोग्निक श्मांभू तेजख वायवाग्न नीलगो निलैही, शेवटचं गो आणि लैही असं आहे. आणि रसा स्वादू अम्ल लवण तिक्त उष्ण कषायका. हा कषायरस जो आहे तो गो आणि अनिल म्हणजे पृथ्वी आणि वायू या 2 गोष्टींनी तयार झालेला. मग अशी जे आपण म्हणलं ना अम्ल जो रस आहे आणि लवण रस आहे तो पण अशा 2 विरुद्ध महाभूतांनी तयार झालेला आहे. आणि हे जे आहे ना तर त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूत आहे आणि अनिल म्हणजे आकाश महाभूत आहे. तर ह्या 2 गोष्टींनी तयार झालेला हा कषायरस असल्यामुळं त्याच्यामुळे स्तंभनत्व ही गोष्ट घडायला लागते. कारण की पृथ्वीचं जाड्य किंवा गौरव तिथे येतो आणि अनिल जो आहे म्हणजे वायू जो आहे ना तर त्याच्या ते आणि पृथ्वी या 2 गोष्टी एकत्र आल्यामुळं कषायत्वामुळं
स्तंभन ही गोष्ट घडायला लागते. त्याच्यानंतर प्रलाप लक्षण पित्तज ज्वर आणि वातज ज्वर दोन्हीमध्ये दिसतात. बरोबर आहे. तर मातीने त्रिदोष प्रकोप होतो तर आपण मातीचा फॉर्म्युला मध्ये मातीला भावना देतो का? तर थांब जरा, हा प्रश्न झाला की सांगते. प्रलाप हे लक्षण जे आहे ना तर ते दोन्हीकडे आलेलं आहे. पित्तज ज्वरामध्ये पण आलंय आणि वातज ज्वरामध्ये पण आलंय. पण पित्तज ज्वराचा पेशंट जो आहे ना तर तो टेम्परेचर कमी असतानाच लगेच प्रलाप चालू करतो बरं का. आणि वातज ज्वराचा पेशंट जो आहे ना तर त्याचं बोलणं जे असतं ते असंबद्ध जास्ती असतं आणि ताप वाढल्यानंतर तो बोलतो आणि त्याचा ताप लवकर कमी पण येतो आणि ताप कमी आला की मग त्याचं बोलणं कमी होतं. पण पित्तज ज्वराचा पेशंट असतो ना तो मस्तपैकी क्रिकेटची मॅच किंवा त्यांनी खेळलेलं किंवा असं काहीतरी कंटिन्यू बोलत असतो नेहमी. जो प्रलाप हे लक्षण पित्तज ज्वराचं विशेषत्वाने दिसत असतात. ओके. त्याच्यानंतर मातीना त्रिदोषाचा प्रकोप होतो तर मातीचा फॉर्म्युला जो आहे ना तर मातीच्या फॉर्म्युल्यात माती नाहीये बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर त्याच्यात औषधं आहेत, दारू हळद वगैरे जी मातीचं पाचन करतात. तर म्हणून त्याला शब्द आहे मातीचा फॉर्म्युला असा आहे की मातीचं पाचन करणारं जी आपण कॉस्मिक डस्ट वगैरे म्हणतो तर त्याच्याही मध्ये वापरता येतं ते. किंवा लहान मुलं पेन्सिल खडू वगैरे खातात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा मातीचा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. पण मातीच्या फॉर्म्युल्यात माती नाहीये ही एक महत्वाची गोष्ट. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा जो पुढचा प्रश्न आहे ना की भावना देऊन वापरतो तर आपण अशा पद्धतीने जी माती वापरतोय ना तर त्याच्यामध्ये गैरिक नावाची जी माती आहे ती आपण मोठ्या प्रमाणात वापरत असतो. आणि तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये बघितलं असेल की आपण वारुळाची माती सुद्धा ह्याच पद्धतीने वापरत असतो. पण विडंगाची भावना देऊन माती वापरावी असं पांडुरोगाच्या चिकित्सेमध्ये आलेलं आहे. पण त्याचं प्रमाण जे आहे ना ते विशिष्ट आहे आणि त्याच्या बरोबरीने इतर औषधं जातात नेहमी आणि म्हणून मातीचं पाचन करणारी औषधं त्याच्या सोबत दिल्यामुळं मातीला त्रिदोष प्रकोपक जो कारण म्हणतं ना ते मिळत नाही ज्या वेळेला औषधांच्या सोबत गेलेलं आहे त्यावेळेला. आणि म्हणून गैरी किंवा इतर औषधं जी येतात ना त्याच्यामध्ये एखादं तरी पाचन औषध त्याच्यामध्ये असतंच. तुम्ही जर बघितलं असेल तर आता समजा गैरिक असणार आपण कामदुधा वगैरे बघितलं तर त्यालाही भावना असतात आणि त्या भावनांमुळं त्या मातीचा विकृत परिणाम शरीरावरती येत नसतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की योग्य डोस मध्ये त्या गोष्टी घेतल्या जातात. असं नाही होत की तुम्ही पाहिजे तेवढं खा. पेन्सिल वगैरे चोरून चोरून मुलं खातात ना ती काय अशी योग्य डोस मध्ये वगैरे काही खात नसतात त्याच्यामुळे त्याचा त्रास होत असतो. ओके. त्याच्यानंतर प्रियांका वैद्यांनी विचारलंय मॅम काल तुम्ही पिचू बद्दल सांगितलंय तर पिचू विविध प्रदेशी कसे कार्य करेल. मस्तकी गुद प्रदेशी योनी प्रदेशी आणि रजस्वला गर्भिणीमध्ये पिचू देऊ शकतो का? ओके. रजस्वला अवस्थेमध्ये पिचू नाही द्यायचा. गर्भिणी अवस्थेमध्ये पिचू वापरू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं पिचू जो आहे ना तर तो काम करत असतो. एक तर तो स्नेहनाचं काम करेल आणि स्नेह असल्यामुळे तो वाताच्या अनुलोमनाचं काम करेल. ह्या दोन गोष्टींनी पिचू काम करत असतो. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे गुदप्रदेशी मस्तकी किंवा योनी प्रदेशी या वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरता येतं. गुदप्रदेशी वापरलेला जो पिचू आहे ना तर त्याचं काम विशेष करून वाताच्या अनुलोमनाचं होईल, वाताला गती प्राकृत देण्याचं होईल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकल इन्फेक्शन किंवा लोकल काही जखमा असतील ना तर त्या बऱ्या करण्यासाठी गुदपिचूचा उपयोग होतो. योनी पिचूचा उपयोग जो आहे तर तोही ह्याच पद्धतीने करता येतो आणि उपस्नेह न्यायानं त्रावता योनीपर्यंत औषध जातं म्हणून योनी पिचूचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर मस्तकावरती जो धारण करणं पिचू आहे प्रकार तर त्याच्यामध्ये रेफरन्स जर का तुम्ही बघितला असेल ना तर ज्या वेळेला एखादं बाळ कमी महिन्यांचं जन्मतं म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असते ना तर त्याच्या वेळेला आर्द्र पिचू तेलानी आर्द्र पिचू मस्तकावर धारण करावेत असं आलेलं आहे. आणि तिथे सुद्धा ते उपस्नेह न्यायाने त्या गोष्टी घडत असतात. सगळ्यात अवघड प्रवास कुठला आहे असं जर का विचारलं ना आयुष्यामधला तर बर्थ हा सगळ्यात अवघड प्रवास आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये वाताची गती आणि वाताचं प्रमाण या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात आणि म्हणूनच सुतिकेला सुद्धा आणि बाळाला सुद्धा लगेचच स्नेहनाची गरज असते. आणि ते जर का त्यातून प्रीमॅच्युअर बेबी असेल ना तर त्या प्रीमॅच्युरिटी मध्ये त्याचं पोषण पूर्णतः झालेलं नाहीये आणि स्नेहन आणि पोषण उत्तम पद्धतीने होत असतं आणि म्हणून नित्य जे आर्द्र तेलाचे पिचू जे आहेत ना तर ते ह्याच्यावरती मस्तकावरती धारण करावेत असं सांगितलेलं आहे. ज्वराच्या वेळा परीक्षावर्धनने विचारलाय. ज्वर किती वाजता येतोय किती वाजता जातोय हे बघून त्याच्यानुसार आपल्याला समजतं की कुठल्या दोषाचा ज्वर आहे. ओके. म्हणजे आता संध्याकाळचा येतो आणि संध्याकाळ निघून गेली
की ताप कमी होतो तर वाताचा ज्वर आहे. दुपारी 1:30-2 एकदम येतोय किंवा 10, 10:30 येतोय तर तो पित्ताचा ज्वर आहे. त्याच्यानंतर सकाळी उठल्या उठल्याच ताप वाटतो आणि मग नंतर दिवसभर वाटत नाही, दॅट इज कफाचा ज्वर आहे. तर कुठल्या वेळेला ताप येतोय हे बघून त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो निदान की हे कुठल्या पद्धतीचा ज्वर आहे. ओके. विभूतीने विचारलंय की अस्वेद्य लक्षणांमध्ये स्वेद महास्वेद if it's roto then everywhere it should be. विभूतीला जरा हे करतो का, अनम्यूट करतो का, मला प्रश्न नाही कळत. विभूती हॅलो विभूती प्रश्न काय आहे? मॅम, वातज्वरामध्ये अस्वेद आहे, पित्तज्वरात स्वेद आहे, त्याच्यानंतर कफपित्तामध्ये स्वेद अव्यवस्था म्हणजे येतो कधी जातो कधी, महास्वेद आहे त्रिदोषज मध्ये. मग जर का आपण स्त्रोतोपिधान हे त्याच्या मेन संप्राप्तीत म्हणतोय तर मग प्रत्येक ठिकाणी अस्वेद असायला हवा ना, मग तिथे काही ठिकाणी स्वेद काय येतोय. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा चिकित्सा करतो तर त्यावेळेला बऱ्याचदा असं म्हणतात की यू शुड कव्हर, त्याच्यानंतर मग घाम आला की ताप जाईल. ओके. पण मग काही वेळेला असंही म्हणतो आपण की नाही त्यांना ओपन ठेवायला पाहिजे. मग हे असं का ओपन ठेवायला पाहिजे हे जे आहे ना, तर काही वेळेला कसं आहे की खूप जास्त लपेटून ठेवतात बाळांना आणि त्याच्यामुळे बाळांचं म्हणजे इंटरनल टेम्परेचर वाढत असतं कारण ते लपेटून ठेवलेलं असतं म्हणून. आणि ताप मोजताना जर लगेचच सोडून आपण मोजलं ना तर लहान बाळांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की साधारण 1 डिग्री टेम्परेचर वाढलेलं आहे. ओके. म्हणून ऍटलिस्ट ज्या वेळेला ताप तपासायचा आहे ना तर त्या वेळेला थोडा वेळ तरी मोकळं त्यांना ठेवायला पाहिजे, कमीत कमी 20 ते 25 मिनिटं, आणि मग ताप मोजायला पाहिजे म्हणजे खरं टेम्परेचर किती आहे हे समजतं. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तापाच्या बाबतीमध्ये स्वेदन हे द्यायलाच सांगितलेलं आहे. लंघनम स्वेदनम असं म्हणत असताना स्वेदन ही चिकित्सा आहेच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की गुंडाळूनच ठेवायचा आहे, वेष्टन नाहीये. ओके. सो फक्त काय आहे की त्याचं टेम्परेचर किती राहतंय हे बघण्याच्या म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ताप मोजायचा आहे तर त्यावेळेला आपण एक 20 मिनिटासाठी त्याला पूर्ण कव्हर ओपन करून ठेवायला पाहिजे आणि मगच टेम्परेचर मोजायला पाहिजे तर खरं टेम्परेचर आपल्याला समजेल. ओके. आणि जर का आपण गुंडाळून ठेवलेलं असतानाच 1 मिनिट आधी उघडलं आणि लगेच टेम्परेचर जर मोजलं तर टेम्परेचर वाढलेलं दिसतं, याचं कारण त्याला आपण गुंडाळून ठेवलं म्हणून. ओके. आता दुसरा प्रश्न तुझा की ज्याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी स्रोतोपिधान आहे आणि तरी सुद्धा पित्तामध्ये स्वेद आलेला दिसतोय आणि इतर दोघांमध्ये स्वेद आहे किंवा येतोय जातोय. ओके. मग ह्याचं कारण काय, तर पित्तामध्ये जो स्वेद येतोय ना तर ते पित्त प्रकृतीचा किंवा पित्तज ज्वराचा म्हणजे पित्ताच्या स्वतःचं लक्षण म्हणून तो स्वेद आहे. ओके. परंतु तो स्वेद जो असतो ना तर एक टिपिकल स्टिकी टाईपचा स्वेद असतो पित्तज ज्वरामध्ये सुद्धा. कारण म्हणून त्याला विसरत्व आहे बघ श्वासाला सुद्धा. राईट. सो तसं असल्यामुळं काय होतं की जरी तिथे स्वेद येत असताना तिथं विगत ज्वर लक्षण नाहीये ते ह्याच्यामध्ये पित्तज ज्वरामध्ये. परंतु ज्या वेळेला आपण स्वेदन देणार, स्वेदन दिल्यानंतर काय होतंय की ताप घाम येतो आणि तो घाम आल्यानंतर मात्र जर का बघितलं ना तर टेम्परेचर कमी झालेलं दिसतं. राईट. सो स्वतःहून जर का तापाचं लक्षण म्हणून जर का स्वेदन येत असेल ना म्हणजे स्वेद होत असेल तर तो मात्र स्टिकी आहे आणि तो काही तेवढासा म्हणजे त्याच्याने ताप कमी येईल असं होत नाही. परंतु ज्या वेळेला आपण स्वतःहून बाहेरून स्वेदन देतो आणि ते स्वेदन सुद्धा द्यायचं जे आहे ना ते फक्त पाठीच्या मणक्याला द्यायचं, बाकी इतरत्र पोटाला, छातीला किंवा असं इतरत्र कुठेही नाही द्यायचं. याचं कारण काय की शरीरातला टेम्परेचर कंट्रोल करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्या स्पाईनच्या सगळ्या सेंटर्स वरती आहेत. तर तेवढं केल्यानंतर ते सेंटर जे आहे ते ऍक्टिव्हेट होऊन टेम्परेचर कमी करायला मदत होत असते आणि स्वेदन झाल्यामुळे सुद्धा टेम्परेचर चांगल्या पद्धतीने कमी येत असतं. तर स्वेदन ही गोष्ट तशी एक झाली आणि त्याच्यामध्ये निरग्नी आणि साग्नी म्हणजे अभ्यंतर स्वेदन आणि बाह्य स्वेदन या दोन्ही गोष्टींचा सुद्धा विचार करायला पाहिजे ज्वराच्या बाबतीमध्ये. आपण फक्त बाहेरच्या स्वेदनाचाच विचार करतो स्वेदन म्हटल्यानंतर. मग अभ्यंतर स्वेदन म्हणजे काय, तर काढा घेतल्यानंतर सुद्धा बाहेरून जरी पंखे लावले असले तरी घाम येतो की नाही, तरी येतो. त्रिभुवन कीर्ती घेतली, तुळस, दालचिनी आणि समजा शुंठीच्या काड्या बरोबर
तर आपण अगदी एसी मध्ये बसलो असलो तरी सुद्धा घाम आल्यासारखं होतो की नाही होतो. ह्याचं कारण काय, तर स्रोतस जी आहे ती मोकळी व्हायला सुरुवात होते म्हणून. तर स्रोतस मोकळी झाल्यानंतरचा जो घाम आहे ना, तर त्याला एक निरामता आहे आणि तसं असल्यामुळे ताप त्याला कमी येत आहे. ओके. परंतु पित्ताच्या ज्वरामध्ये जेव्हा घाम येतोय ना, तर त्याच्यानी आपल्याला दिसतं की तो घाम आल्यानंतर पेशंट इरिटेबल जास्ती होतोय किंवा त्या घामाला सुद्धा एक विशिष्ट स्टिकीनेस किंवा त्याला गंध असतो, विसर गंध असतो. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. ओके, क्लिअर? पुढचा घेऊया प्रश्न. हा, पुढचा घेऊया का प्रश्न? क्लिअर आहे? ठीक आहे. हो. गर्भिणीमध्ये ज्वर चिकित्सा करताना सामान्य ज्वरातील औषधी वापरू शकतो का? मॅडम अगदी. वैदिक हा, बोला अमोल सर. एक मिनिट, वैदिक गायत्रींना काहीतरी विचारायचं होतं. हा, बोल. मॅम. हा. हॅलो. हा, बोल मला ऐकू येतं. हा, हायपर ऍक्टिव्ह मुलांमध्ये जे पूर्वरूपामध्ये एक लक्षण आलंय ना, की ऐकणं चांगलं ऐकत नाही, तर त्याचा विचार व्हायला हवा का? हा, ज्वराचा विचार हा, करायला पाहिजे. कारण आपण आता अगदी सुरुवातीला तेच बोललो की ज्वर असा व्याधी आहे ना की तो सगळ्यामध्ये बसतो किंवा सगळ्याचं निदान आपण ज्वरातनं करू शकतो. आणि सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत असतील ना मुलं, तर ती गोष्ट चांगली आहे. पण इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाहीये त्याची दोन कारणं असतात. एक तर ते आपल्याकडे लक्षच देत नाहीयेत म्हणून किंवा आक्रस्ताळेपणा करायचाय म्हणून, ही दोन कारणं असतात. मग लक्षच देत नाहीयेत आणि ते स्वतःच्या स्वतःमध्ये आहेत, तर ते थोडंसं ऑटिझम कडे कुठेतरी झुकत असतं. त्याही वेळेला पेशंटला औषधं देत असताना आपल्याला ज्वरातल्या औषधांचा विचार नक्कीच करायला लागतो. मग त्याच्यामध्ये आक्षेपक ज्वराचं औषध किंवा त्याच्यामध्ये जे हट्टी तापाचा काढा आपण वापरतो, तर ह्या दोन गोष्टींचा उपयोग चांगला होतो. आणि ज्या वेळेला पेशंट म्हणजे बाळ आहे ते हायपर ऍक्टिव्ह आहे, ऐकत नाहीये, पण आपण सांगितल्यानंतर मुद्दामून ऐकत नाहीये, असं जर असेल ना, तर ते मानस ज्वराकडे थोडस जातं. आणि असे जे पेशंट असतात ना, तर त्यांना दर्भाचं पाणी असतं ना, ते द्यायला पाहिजे प्यायला, किंवा त्याच्यानंतर पिंपळाच्या पानांचं सिद्ध घृत द्यायला पाहिजे. म्हणजे मग ऐकण्याची त्यांची हे राहते, कपॅसिटी राहते, किंवा मुद्दामून करणं जे आहे ना, तर ती गोष्ट कमी व्हायला लागते. किंवा आपण हे जे देतो ना की पिंपळाच्या पानावरती 5 रविवार त्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये वरण भात तूप वगैरे खायला देणं, असं झालं की कनेक्ट व्हायला लागतात मुलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांच्या बाबतीत विशेष करून जर असेल ना, बऱ्याच वेळेला ना आपण आपली मुलं म्हणजे आपली मालमत्ता किंवा जहागिरी असल्यासारखं त्यांच्याशी वागत असतो. तो आपण सांगतो ते व्हायलाच पाहिजे, असं आपलाही एक कुठेतरी अट्टाहास असतो. हा, याचं कारण बरंच काही असतं. आपण आपल्या कामांमध्ये व्यग्र असतो किंवा आपल्याला अनेक गोष्टी असतात आणि मुलांना आपला फक्त वेळ हवा असतो, बाकी काही त्यांना हवं नको असतं. ओके, तर त्याच्यामध्ये जर का तसं झालं तर मी म्हणते म्हणून करच असं जर करायला गेलो ना, तर मुलं बिलकुल ऐकत नाही. तू असं म्हणतेस का, आता तर नाहीच करणार, असे असतात. मग काय करायला पाहिजे, तर त्याच्या मागचं टेक्निकल किंवा शास्त्रीय कारण त्यांना जर समजावून सांगितलं ना, तर ती ऐकायला लागतात. आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांचं कौतुक ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अगदी देवांना सुद्धा स्तुती आवडते की नाही, म्हणजे त्यांना भूपाळी वाहून ते उठवतो आपण आणि मग त्यांची सुद्धा स्तुती करतो की जे निर्विकार आहेत, जे निर्गुण आहेत त्यांची पण. मग ही तर आपली सगुण मुलं आहेत, तर त्यांना जर का आपण प्रेमाने जर का 4 शब्द सांगितले ना, तर नक्कीच ती ऐकतात. हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामधला. एक कीर्तन होतं, त्याच्यात मी ऐकलेलं होतं. तर एक आजी असते, ती म्हणते की मी एवढं जीव तोडून सांगते तरी मुलं माझं ऐकत नाहीत, म्हणजे नातवंड. तर तो बुवा जे असतात कीर्तनकार, तर ते म्हणतात की आजी जीव तोडून नाही, जीव लावून सांगा, मुलं ऐकतील. तसं आहे. पण हा भाग जो झाला ना, हा थोडासा सायकोलॉजी आणि ज्याला आपण डेव्हलपमेंट ह्या बाबतीतला झाला. परंतु एवढं सगळं करूनही जर का नसतील ऐकत ना, तर मग मात्र औषधांच्या बाबतीमध्ये हा विचार करणं गरजेचं राहतं. थोडस कितीही जरी म्हटलं ना, तरी असं होतच की आपल्या कामाच्या व्यग्रतेमुळे काही वेळेला आपण हायपर ऍक्टिव्ह आपण सुद्धा रिएक्शन देत असतो. तर आपण आपल्याला स्वतःला सुद्धा म्हणजे पेशंटला सुद्धा ह्या गोष्टी सांगायला पाहिजे की तुम्ही स्वतःला सुद्धा थोडस पडून बघा की आपलं जे चाललंय ते बरोबर आहे का, आपण आपल्याच ह्याच्यात मग्न आहोत, ही पण गोष्ट निश्चित बघायला पाहिजे. ओके, पुढचा घेऊ प्रश्न. गर्भिणीमध्ये ज्वर चिकित्सा करताना सामान्य ज्वरातली औषधं वापरू शकतो का?
तर नक्कीच वापरू शकतो. फक्त गर्भिणीमध्ये वापरत असताना फार तीक्ष्ण औषधं वापरू नये. सर्वसाधारणतः पहिल्या 3 महिन्यांमध्ये त्रिभुवन कीर्ती किंवा ज्याच्यामध्ये बचनाग आहे तर अशा पद्धतीची औषधं शक्यतो वापरू नये. भैषज्यातली औषधं वापरावीत. त्याच्यामध्ये आपण पंचतिक्त किंवा भूनिंब किंवा गुडूची त्याचे क्षीरपाक अशा पद्धतीच्या गोष्टी वापराव्यात. आणि गर्भिणीमध्ये आपण औषधं देऊ शकतो. महासुदर्शन, घनवटी वगैरे हे त्रिभुवन कीर्तीपेक्षा जास्त करून प्रिफरेबल राहतील त्यावेळेला. कारण महासुदर्शन हे चूर्ण आहे तर त्याच्यामध्ये रसौषधी जास्ती नाही. तर रसौषधी पहिल्या 3 महिन्यांमध्ये शक्यतो जास्त वापरू नये. ओके. त्याच्यानंतर गौतमी आंबेकर, अंगमर्द या लक्षणाचा कोणकोणत्या प्रकारे विचार करता येतो? अंगमर्द प्रशमन गणाची व्याप्ती. तुझ्यासाठी होमवर्क. आता तूच मागितलंस तर अंगमर्द हा शब्द आथपासून इथपर्यंत पूर्ण गौतमी लिहून काढायचा. वाग्भटातनं आपण ज्या पद्धतीने शब्द काढतो. तर एक सामान्य म्हणजे थंब रूल ज्याला धातूची दृष्टी येते ना तिथे तिथे सगळीकडे अंगमर्द येतो. आणि जिथे जिथे रसधातूवरती काम करायचं आहे ना तिथे तिथे सगळीकडे अंगमर्द प्रशमन गण आपल्याला वापरता येत असतो. सो अंगमर्द हा शब्द संपूर्ण जर का आपण काढून बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल की काय काय त्याची व्याप्ती केवढी आहे, कसं आहे वगैरे ह्या गोष्टी. ओके. तर रसाशी संबंधित जे जे व्याधी सांगितलेत ना रसधातूशी संबंधित, तर रस व स्रोतसाची जी लक्षणं आहे अश्रद्धा, अरुची, आस्यवैरस्य, अरसज्ञता ह्या सगळ्या ह्याच्यावरती अंगमर्द प्रशमनातले औषध आपल्याला वापरता येतात. दुसरी आणखीन गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये शारीरिक श्रम झालेत ना तिथे सुद्धा अंगमर्द आपल्याला वापरता येत असतात. सो त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे फक्त अंगमर्दासाठीच वापरायचं असं नाहीये. तर इवन समजा इरेग्युलर मेन्सेस असतील तरी अंगमर्द प्रशमन गणाचं काम बऱ्यापैकी चांगलं होत असतं. ज्याच्यामध्ये रसपाचक प्लस अंगमर्द प्रशमन गण असं एकत्र वापरले जातात. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सकष्ट आर्तव ज्याला आपण म्हणतो की पिरियडच्या वेळेला खूप जास्त पोटात दुखतं किंवा असं जे होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा रसपाचक अंगमर्द ह्याचा उपयोग करता येतो. हे अंगमर्द म्हणजे फक्त अंग दुखताना वापरायचं असा अर्थ नाही होत त्याचा. खूप मोठी व्याप्ती त्याची राहू शकते. ओके. त्याच्यानंतर स्रोतोरोध हा संप्राप्तीमध्ये आहे. सो प्रागरूपातील ऑलमोस्ट सर्व लक्षणे त्यानुरूप स्रोतोरोध, बलभ्रंश एटसेट्रा आहेत. एक्सेप्ट अनिल मूढता मलसंग. स्वरूप व्यक्त होताना मल आणि अनिल रिलेटेड लक्षण विस्रंस येतात तेव्हा स्रोतोरोध कमी होतो का? नाही, हा जो पित्त जो ज्वरामध्ये विस्रंस असा लक्षण येतो फक्त. तर पित्तच्या ज्वरामध्ये विस्रंस हे लक्षण येण्याचं कारण एकच आहे की त्याच्यामध्ये पित्तप्रधान संप्राप्ती आहे म्हणून. आणि जिथे जिथे पित्त प्राधान्य आहे ना तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी विस्रंस हे लक्षण आपल्याला सापडतं किंवा सृष्ट विन्मूत्रता हे लक्षण आपल्याला सापडत असतात. आणि म्हणूनच फक्त पित्तच्या ज्वरामध्ये दिसतं ते. बाकी सगळीकडे मलसंग आणि ते सुद्धा ना पूर्वरूपामधनं रूपामध्ये आल्यानंतर पित्तज्वराच्या विस्रंस हे लक्षण आहे. पूर्वरूपामध्ये मलसंग हेच लक्षण त्याचंही. क्लिअर? त्याच्यानंतर शीतपूर्वक ज्वरामध्ये ज्वर प्रकार दोषानुसार कसे संबंध करावेत? पुढे आलेलं आहे बरं का शीतपूर्वक ज्वर, दाहपूर्वक ज्वर वगैरे. तर त्यावेळेला ते आपण बघूया. शीतपूर्वक ज्वर जे आहेत ना तर ते सुद्धा दोषानुसार वगैरे सुद्धा लावता येतात. पण थंडी वाजून ताप येणं आणि थंडी 9 वाजता गरम होऊन ताप येणं असे जे 2 प्रकार आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये औषध आपण पुढे बघूया. ओके. त्याच्यानंतर मेन्सेस पूर्वी ज्वर प्रचिती हे लक्षण दर महिन्याला असणे याचा विचार नक्की कसा होऊ शकेल? रसदृष्टी का रजदृष्टी? ओके. आता कसं आहे ना की प्रत्येक मेन्सेसच्या आधी ताप येणं तर हे लक्षण जर का आपण प्रॅक्टिकली जर का बघितलं ना तर बरेच पेशंट मध्ये दिसतं. दुसरा प्रकार दिसतो चिडचिड होणं म्हणजे मानस ज्वराचं लक्षण म्हणून दिसतं. ओके. सो मानस ज्वर जर का चिडचिड असेल ना तर रसदृष्टीकडे ते जास्त जातं. परंतु ऍक्च्युअल ताप येणं किंवा ऍब्सेस येणं अशा जर का गोष्टी होत असतील ना
तर त्या रसदृष्टीपेक्षा सुद्धा रक्त आणि रजाच्या दृष्टीशी संबंध त्याचा जास्त राहतो. त्याच्यामध्ये पित्तज रजदृष्टीची जी लक्षणं आहेत ना, त्याच्यामध्ये ज्वर वगैरे ह्या गोष्टी दिसत असतात. तो पित्तज रजदृष्टीप्रमाणे त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर लहान बाळांच्या औषधांचे प्रमाण कसे ठरवावे? अनुभवानुसार ठरवायला लागतं. त्यासाठी दवाखान्यात रेग्युलर जायला लागतं. रेग्युलर गेलं की औषधांचं प्रमाण समजायला लागतं. ओके. पण पर केजी बॉडी वेट असा काही प्रकार ह्याच्यामध्ये नाहीये, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही बरं का. परंतु संप्राप्ती कशी आहे, दोषम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयाः सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक्वेदा सूक्ष्म सूक्ष्मास्य मेक्षेषाम दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायाम न सस्खलती जातोचित असं म्हणतात. तो किती वापरायचं, कसं वापरायचं ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या अनुभवाने शिकाव्यात जास्त करून. आणि म्हणून वैद्याच्या गुणांमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, तर दृष्ट कर्मा शुचिर विषक असं म्हटलेलं आहे. तर दृष्ट कर्मा खूप सारं बघितलं ना की मग लक्षात येतं की किती प्रमाणामध्ये ह्या गोष्टी वापरायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जो वैद्य असेल ना, स्कूल ऑफ थॉट जो असेल, तर त्याच्यानुसार सुद्धा औषधाचं प्रमाण बदलतं. तुम्ही जर गाडगे सरांच्या परंपरेमध्ये बघितलं ना, तर आपण जेवढं औषध वापरतो ना ते एका दिवसाचा डोस 7 दिवसांमध्ये वापरतील एवढ्या कमी प्रमाणात वापरत असतात. सो त्या स्कूल ऑफ थॉट प्रमाणे सुद्धा हे डोसेस थोडेफार बदलतात, नाही असं नाही. परंतु आपण कोणतं औषध देतोय आणि किती प्रमाणात देतोय याचं तारतम्य मात्र निश्चित बाळगायला पाहिजे. पण पर केजी बॉडी वेट असा काही प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याकडे सांगितलं. क्लिअर? अजून काही? गौतमी, उद्यापर्यंत होणार का अंगमर्द काढून? 3 दिवसांमध्ये व्हायला पाहिजे बरं का मॅक्झिमम. तर तो होतो. 4था दिवस गेला तर तो होतच नाही. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? थांबूया? आज थांबूया. इथे अजून नाही पत्र कोण. मला ते 5 वाक्य लिहायला सांगितले ना, विसरू नका सगळेजण संस्कृतमध्ये. लहान बाळांमध्ये UTI रिलेटेड फिवर मध्ये काय औषध देऊ शकतो? फिवर जर 102 पर्यंत असेल तर. पहिलं म्हणजे बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे बघायला पाहिजे. तर जर का मुलगा बाळ असेल ना, तर त्याच्यामध्ये हे जे आहे की युरेथ्रल ओपनिंग केवढं आहे हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर फायमोसिस सारखी लक्षणं काही आहेत का ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावरती बऱ्याच वेळेला सिबम जमलेलं असतं तर ते क्लिअर करायला पाहिजे. हे तिथे जर का केलं गेलं ना, तर मग लहान मुली जे असतात तर त्यांचे ताप लवकर कमी येतात. परंतु हे जर का मुली असतील तर त्यांचा युरेथ्रल ओपनिंग हे जे आहे युरेथ्रा जो आहे तर त्याची लेंथ कमी असते. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिथे नाही करावा लागत. मग त्याच्यामध्ये बाळांना पोटात जे आपण पाणी देतो ते सिद्ध जल द्यायला पाहिजे, सुवर्ण सिद्ध जल द्यायला पाहिजे. बाळ केवढं आहे याचाही विचार करायला पाहिजे, त्याच्यानुसार औषधं वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर अगदीच जर का 1 वर्षाच्या आतलं बाळ असेल तर आईला औषधं द्यायला पाहिजे, जेणेकरून आईच्या दुधातनं बाळाला ती मिळतील. त्याच्यानंतर आईच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. 1 वर्षापेक्षा मोठं बाळ असेल, जे ज्याला आपण क्षीरान्नाद म्हणतो, तर तिथे सुद्धा आईचाही आहार बदलायला पाहिजेत आणि बाळालाही द्यायला पाहिजेत. आणि मग 3 वर्षाच्या पुढे जे आहेत ते मग फक्त बाळांवरती फोकस करायला पाहिजे. आणि हे करत असताना औषधांमध्ये काय वापरायचं, तर त्याच्यामध्ये कारण काय आहेत तेही बघायला पाहिजे. तर सततच जर का युरिन इन्फेक्शन होत आहे आणि ताप जर का पुन्हा पुन्हा येतं, याचा अर्थ काय, तर लोकल हायजीन आता पण बघितलं त्याप्रमाणे त्या गोष्टी मेंटेन करायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाचे पाण्याचं पण प्रमाण देतोय ना ते चेक करायला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणतः 3 वर्षांत ते 1-8 वर्षांपर्यंतचे पण मुलं धरू, तर ह्या काळामध्ये मुलांनी सर्वसाधारणतः 1 ते 1.25 लिटर पर्यंत तरी पाणी घ्यायला पाहिजे दिवसभरामध्ये. मग ते सिद्ध जल द्यायचं, त्याच्यामध्ये विशेष करून षडंगोदकाचं सिद्ध जल. त्याच्यानंतर हे जे आहेत उशिरासं ते एक साधारण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ आपण पावकप पाण्याबरोबर देऊ शकतो.
त्याच्यानंतर चंद्रप्रभा किंवा एकेरी शिलाजतीचा उपयोग खूप चांगला होतो त्याच्यामध्ये. तर चंद्रप्रभा एक वेळी 2 वेळेला दुर्वा अर्का बरोबर वगैरे अशा पद्धतीने दिली तर UTI मुळे रिकरंट जर फिवर येत असेल मुलांना तर ते खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये करण्यासारखी अशी आहे की शुचिओच्या घड्या त्यांना ओटीपोटावर ठेवायला द्यायच्या. तर त्याच्यामुळे जे लोकल इन्फेक्शन्स असतात ना ते कमी यायला लागतात आणि मग ब्लॅडरच्या ठिकाणी असणारं इन्फेक्शन जे आहे ते कमी झाल्यामुळे टेम्परेचर कमी यायला लागतं. ओके. त्याच्यानंतर असं कोणाला खाज येणे हे ज्वराचं रिलेटेड आहे का बाळांमध्ये? ओके. कंडू आणि ज्वर या 2 लक्षणं एकत्र दिसणं हे जे आहे हे सर्वसाधारणतः कामलेमध्ये दिसतं बरं का. सो त्या दृष्टीने ते बाळालाही तपासून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पित्त बिनमूत्र नेत्रत्व या गोष्टी ज्या कामलेप्रमाणे सांगितल्यात त्या नाही आहेत ना ते एकदा बघायला पाहिजे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये युरिन रुटीन पहिले करून घ्यायची. त्याच्यामध्ये बाईल पिगमेंट जर पॉझिटिव्ह आले तर LFT वगैरे करून घ्यायला पाहिजे बेबीचं. आणि कंडू आणि ज्वर हे लक्षण जे आहे ना तर ते एकतर कामलेमध्ये सापडतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कफज ज्वराच्या लक्षणांमध्ये दिसतात. तर कफज ज्वराप्रमाणे त्याची चिकित्सा ऑल्सो कानाला खाज येणे हे ज्वराशी रिलेटेड आहे का? कानाला खाज येणं हे लक्षण लहान मुलं जर असतील 3 ते 5 वर्षापर्यंतची तर त्याच्यामध्ये विशेष करून कृमी हे लक्षण सापडतं बरं का. आणि कानाला खाज येणं, नाकाला खाज येणं आणि हे करत असताना कान आणि गाल ह्याच्यावर एकदम असा हात ठेवायचा आणि तिथे मध्ये कानाची माळी गार लागते आपल्याला जास्त, हे तर कृमींचं लक्षण म्हणून सापडतं. आणि कृमी ज्वर कसा आहे ना तसंच कृमी हे माणसाच्या बाबतीमध्ये गोष्ट अशी आहे की नाही किंचित न दुय्यते असं म्हटलंय. म्हणजे कृमी हा एक विकार असा आहे की ज्याच्यामुळे कुठलंही लक्षण दिसत नाही असं होत नाही. ओके. सो कुठलंही लक्षण कृमीमुळे दिसू शकतं असा अर्थ आहे त्याचा. तर कृमींच्या दृष्टीने विशेष करून बघायला पाहिजे कारण ज्वर आहे, अंगाला खाज आहे आणि कानाला खाज आहे असं असेल तर कृमींकडे हे निदान जाईल असं मला वाटतं. मग औषधं काय द्यायची त्याच्यामध्ये तर विडंगारिष्ट समजा एक 5 वर्षापर्यंतचं जर बाळ असेल ना तर एक साधारण पाव चमचा विडंगारिष्ट 2 वेळेला 2 ते 3 चमचे उकळून गार केलेल्या पाण्यामधून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शेवग्याची शेंग असते ना ती खाण्यामध्ये अधनमधन ठेवायला पाहिजे बाळांच्या. त्याच्यानंतर जे काही आपण फोडणी घालतो त्याच्यामध्ये हिंग आवर्जून वापरायला पाहिजे कारण की तो कृमिन्न आहे. त्याच्यानंतर जी अंगाला खाज येते ना त्याच्यासाठी सरसप तेल म्हणजे मोहरीचं तेल लावायला पाहिजे. फक्त पित्ताची प्रकृती नाहीये ना एवढं बघून द्यायला पाहिजे. पोटामध्ये अमृतारिष्ट 1 चमचा 2 वेळेला गरम पाण्याबरोबर आणि पुनिंबादी चूर्ण जे आहे ते सीतोपलादीमध्ये ऍड करून असं जर का दिलं गेलं ना तर ह्या पेशंट मध्ये म्हणजे कंडू, कानाची कंडू आणि ज्वर या सगळ्या गोष्टी कमी होतात. इव्हन हे जर सगळं एकाच बाळाला असेल ना आता जे कारण एकाच ह्यांनी विचारले सगळे हे प्रश्न म्हणजे कर्णकंडू, अंगकंड, सर्वांग कंडू, ज्वर आणि UTI असं जर असेल ना तर UTIचं कारण सुद्धा कदाचित कृमी हे असू शकतं बरं का. कारण की बारीक जे थ्रेडवर्म्स असतात ना ते रात्रीच्या वेळेला एनस मधनं बाहेर येतात आणि त्या एरियामध्ये ते बाईट करत असतात आणि म्हणून तिथे खाज आल्यासारखं होतं आणि अपग्रेड इन्फेक्शन पसरतं आणि मग UTI बसतं असं आपल्याला वाटत असतं. सो त्या दृष्टीने सुद्धा कृमींचा विचार करून औषधं या पेशंटमध्ये वापरायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ताप येऊन गेल्यावर 6 वर्षाचा ओल्ड मेल बोकडे बोलत आहे काय विचार करावा? एक ना जिव्हास्तंभाचा काढा म्हणून आलेला आहे बघा. तर जिव्हास्तंभाचा काढा आहे ना तर तो काढा करून द्यायचा. कल्याणकावलेह जो आहे तो मधामधनं जिभेला लावायला द्यायचा आणि तो जिभेला लावून जी लाळ सुटते ना तर ती गाळून टाकून द्यायची, लाळ गिळायची नाही. हे करायला पाहिजे. 6 वर्षाचं बाळ आहे आणि ताप येऊन गेल्यानंतर बोलत नाहीये असं जर असेल ना तर त्याच्यामध्ये 2 कारणं असू शकतात. एक तर त्याच्यामध्ये संनिपातिक ज्वर असणं हे एक कारण, पण फार मोठा ताप नसेल आणि तरी सुद्धा असं झालं असेल तर बऱ्याच वेळेला कसं होतं ना की ताप उतरवण्यासाठी बरीच काही औषधं दिली जातात की जी शरीरामध्ये गारवा आणतात. परंतु प्रत्येक वेळेला पाचन होऊन ताप उतरत नाही आणि पाचन न झाल्यामुळं शरीरामध्ये आम तसाच राहतो आणि शरीरातला आम तसाच राहिल्यामुळं काय व्हायला लागतं की इतरत्र म्हणजे तो जिथे जिथे आहे ना सामता तिथे तो व्यक्त व्हायला लागतो आणि असणारी जी जिव्हा आहे
त्याच्या ठिकाणी तो विशेषत्वाने व्यक्त होतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला बोलण्यामध्ये तोतरेपणा किंवा बोबडेपणा यायला लागतो. आणि म्हणून पाचन करणारी औषधं पोटामध्ये देणं. त्याच्यामध्ये महासुदर्शन काढ्यासारखं औषध जे आहे ते 1 चमचा 3 वेळेला गरम पाण्याबरोबर देणं. रात्री झोपताना कृमिकुठार 2 गळ्या देणं. त्याच्यानंतर आरोग्यवर्धिनी रोज सकाळी 1 किंवा अर्धी गोळी देणं. गोळी केवढी त्याच्यावरती अवलंबून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिव्हास्तंभाचा काढा आणि कल्याण कावलेह मधातून. एवढ्या गोष्टी केल्यानंतर ते कमी यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अर्चनाने विचारले विडंगारिष्ट किती दिवस सुरू ठेवावे मॅडम? विडंगारिष्ट आपण सर्वसाधारणतः 3 महिने तरी द्यावं. त्याचं कारण विडंगामुळे जो पोठा जो आहे म्हणजे मोठं आतड जे आहे ना तिथे कटू विपाक असला पाहिजे, पण तिथे माधुर्य आल्यामुळं शरीरामध्ये हे कृमी तयार व्हायला लागतात आणि ते कृमी जर का आपल्याला पूर्ण घालवायचे असतील तर आशय नष्ट करायचा असेल तर 3 महिने द्यावा. 7 महिन्याचा बॉय असेल तरी विडंगारिष्ट आपण 3 महिने वापरू शकतो त्याच्यामुळे. ओके. अजून काही क्वेश्चन्स? थांबूया. बरं, मला एक तुम्ही ह्याच्यावर पाठवलं तरी चालेल ग्रुपवरती की आपण वाचतोय आणि शेवटचा एक 20-25 मिनिटं ह्याला देतोय क्वेश्चन आन्सरला. तर क्वेश्चन आन्सरला एवढे पुरासा आहे ना वेळ का तुम्हाला वाढवून हवा? वाढवून म्हणजे वाचनाचा कमी होईल अदरवाईज म्हणून विचारलं. पण मला असं वाटतं की निदान आपण दुसरा अध्याय पूर्ण करून त्याची चिकित्सा एवढ्या तरी गोष्टी 7 दिवसांमध्ये कराव्यात असं मला वाटतं. त्याच्यामुळं थोडंसं फास्ट चाललंय मी, पण तेवढं ते व्हायला हवं. ओके. थांबूया. अमोल सर थांबूया. हो चालेल. ओके. चालेल. गुड नाईट. दमले सगळे ना म्हणून.